हॅलो फ्रेंड्स, वेलकम. आज आपण इथे महाट्रान्सकोचा लोअर डिव्हिजन क्लर्कसाठी नॉलेज ऑफ फायनान्स अँड अकाउंट ऑडिटिंगचा युनिट 21 स्टार्ट करतायत, जो आहे कन्साइनमेंटवर. ठीक आहे. याच्या आधी आपण 20 युनिट कव्हर केलेले आहे, की पॉइंट्स आणि एमसीक्यूज प्लस असाइनमेंट सोबत. ज्यांनी ते व्हिडिओ आतापर्यंत नाही बघितले ते पण व्हिडिओज बघून घ्या, जेणेकरून तुमची चांगली प्रॅक्टिस होईल. ठीक आहे. आजचा टॉपिक जो आहे तो कन्साइनमेंट आहे. त्याच्यावर आपण काय आज शिकणार आहे ते बघून घेऊया. थोडा इंडेक्स बघून घेऊया. तर बघा, फर्स्ट जो आहे तो मिनिंग अँड कन्सेप्ट ऑफ कन्साइनमेंट अकाउंट आहे. सेकंड, डिस्टिंक्शन बिटवीन कन्साइनमेंट अँड सेल आहे. थर्ड, डिस्टिंक्शन बिटवीन कमिशन अँड डिस्काउंट आहे. फोर्थ, अकाउंटिंग फॉर कन्साइनमेंट ट्रान्झॅक्शन आहे. फिफ्थ, व्हॅल्युएशन ऑफ इन्व्हेंटरीज आहे. सिक्स, गुड इनवॉइस अबोव्ह कॉस्ट. नंतर सेवन्थ मध्ये नॉर्मल लॉस. एट, ॲबनॉर्मल लॉस. नंतर कमिशन. नेक्स्ट, रिटर्न ऑफ गुड्स फ्रॉम द कन्साइनी. अकाउंट सेल्स. अकाउंटिंग इन द बुक ऑफ द कन्साइनी. कॉमन एमसीक्यूज अँड टेस्ट ऑफ युअर नॉलेज. तर असे आपल्याला आज 14 टॉपिक कव्हर करायचे आहे कन्साइनमेंटवर. ठीक आहे. याच्या आधी पण असेच आपण की पॉइंट्स, एमसीक्यूज आणि असाइनमेंट सॉल्व्ह केलेले आहे. ज्यांनी ते पूर्ण व्हिडिओज बघितले असेल ते नक्कीच असाइनमेंटचे जे आन्सर्स आहेत ट्रू आणि फॉल्स मध्ये ते दिले असतील. ठीक आहे. तसंच याच्यानंतर पण आपण ही कंटिन्यू सिरीज स्टार्ट करणार आहे. जेव्हापर्यंत एक्झाम होत नाही तेव्हापर्यंत ही सिरीज आपली अशी कंटिन्यू राहणार आहे. आजच्या सिरीज मध्ये आपण 100+ एमसीक्यूज इथे बघणार आहे, प्लस असाइनमेंट जे ट्रू आणि फॉल्स मध्ये आहे. ठीक आहे. ज्यांनी आतापर्यंत चॅनलला सबस्क्राईब नाही केलं ते चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि व्हिडिओला एक लाईक करून घ्या, जेणेकरून तुम्हाला पण नोटिफिकेशन थ्रू व्हिडिओ मिळणार आणि मला पण मोटिवेशन मिळणार की मी तुमच्यासाठी असंच काही व्हिडिओ बनवत आहे. ठीक आहे. तसंच मी काल एक पोस्ट बनवली होती ज्याच्यामध्ये आपण 50 एमसीक्यू सॉल्व्ह केलेले आहे ऑनलाईन एक्झाम मध्ये. ठीक आहे. खूप लोकांनी ती एक्झाम्स दिली आणि त्याचे रिझल्ट जेव्हा मी बघितले त्याचे रिझल्ट जे आहे ते खूप कमी आहे. ठीक आहे. मीन्स कोणी 10 क्वेश्चन सॉल्व्ह केले, कोणी 15 क्वेश्चन्स आहे, कोणी 20 क्वेश्चन आहे, कोणी 25 क्वेश्चन्स आहे, कोणी 5 क्वेश्चन्स आहे, असेच सॉल्व्ह केलेले आहे. मीन्स इनडायरेक्टली याचा मिनिंग असा होतो की आपली प्रिपरेशन आतापर्यंत स्टार्ट झालेली नाही आहे. तर ज्यांनी आतापर्यंत प्रिपरेशन स्टार्ट नाही केली त्यांनी प्रिपरेशन स्टार्ट करून घ्या, कारण की लवकरात लवकर याची एक्झाम पण होऊन जाईल. ठीक आहे. तर चला स्टार्ट करूया आपण आज कन्साइनमेंटचे क्वेश्चन्स. तर बघा, सगळ्यात पहिला जो कन्सेप्ट आहे तो आहे आपला मिनिंग अँड कन्सेप्ट ऑफ अकाउंटचा. तर बघा, सगळ्यात पहिला पॉइंट दिलेला आपला, टू कन्साइनी मीन्स टू सेंड. मीन्स कन्साइनमेंट म्हणजे काय? वस्तू पाठवणे. बरोबर आहे. सेकंड म्हटलं आहे द सेंडर इज कॉल्ड कन्सायनर, दॅट इज प्रिन्सिपल. वस्तू पाठवणारी व्यक्ती जी राहते त्याला कन्सायनर किंवा प्रिन्सिपल मीन्स मुख्य म्हणवली जाते. ठीक आहे. थर्ड पॉइंट आहे द रिसिव्हर इज कॉल्ड ॲज अ कन्सायनी, दॅट इज एजंट. ठीक आहे. ज्याला वस्तू पाठवण्यात येतात तो कन्सायनी किंवा एजंट मीन्स प्रतिनिधी असतो. ठीक आहे. नेक्स्ट, ओनरशिप रिमेन विथ द कन्सायनर. मालकी हक्क कन्सायनरचाच राहतो, तो कन्सायनीकडे वस्तू असूनही त्याचा मालक नसतो. ठीक आहे. आणि फिफ्थ आहे प्रोफॉर्मा इनवॉइस इज सेंट नॉट अ रिअल इनवॉइस. कन्सायनर फक्त प्रोफॉर्मा इनवॉइस पाठवतो, जो केवळ माहिती देण्यासाठी असतो, तो खरा बिल नसतो. ओके. हे याचे काय आहेत? आपले की पॉइंट्स आहेत. नेक्स्ट की पॉइंट्स बघूया. बघा, सिक्स्थ आहे एक्सपेन्सेस इन्कर्ड बाय कन्सायनी आर युजली रिएम्बर्स्ड. बरोबर आहे. कन्सायनी कडून होणारा खर्च सहसा कन्सायनर कडून परत दिला जातो, पण हे दोघांमध्ये ठरवता येते. ठीक आहे. नेक्स्ट आहे ऍडव्हान्स मे बी गिवन बाय कन्सायनी कॅश और बिल ऑफ एक्सचेंज. कन्सायनी कन्सर्न आगाऊ रक्कम कॅश किंवा बिल ऑप्शन देऊ शकतो, जी विक्रीनंतर समायोजित होते. ठीक आहे. नेक्स्ट 8, कमिशन इज गिवन टू कन्सायनी ऑन ग्रॉस सेल्स. ठीक आहे. कन्सायनीला एकूण विक्रीवर कमिशन दिले जाते. ठीक आहे. नेक्स्ट, डेल क्रेड कमिशन फॉर बॅड डेट ट्रिक्स. जर बॅड डेटची जबाबदारी कन्सायनीकडे दिली असेल तर त्याला डेल क्रेड कमिशन्स दिले जातो. ठीक आहे. अँड लास्ट वन इज अकाउंट सेल इज सेंड पिरियॉडिकली बाय कन्सायनी. कन्सायनी कन्सरला वेळोवेळी अकाउंट सेल्स पाठवतो, ज्यात विक्री, खर्च, कमिशन व उरलेली रक्कम म्हणून नमूद असते. तर हे 10 पॉइंट्स आहेत जे आहेत कन्साइनमेंट बद्दल. कन्सायनर आणि कन्सायनी असे दोन्स असतात. बरोबर आहे. कन्सायनर म्हणजे जो माल पाठवतो आणि कन्सायनी म्हणजे जो माल रिसीव्ह करतो. ठीक आहे. हा कन्सेप्ट आहे. आता पूर्ण आपल्याला याच्यावरच पूर्ण कन्सेप्ट बघायचे आहे. ठीक आहे.
तर आता बघा त्याचे एमसीक्यूज बघूया. तर फर्स्ट एमसीक्यूज आहे बघा, इन कन्साइनमेंट ओनरशिप ऑफ गुड रिमेन विथ हुम. कन्साइनमेंट व्यवहारात मालाची मालकी कोणाकडे राहते? तर बघा ऑप्शन आहे कन्सायनी, सेकंड कन्सायनर, थर्ड बायर अँड फोर्थ ट्रान्सपोर्टर. तर करेक्ट आन्सर आहे इथे सेकंड कन्सायनर मीन्स प्रिन्सिपल. बरोबर. नेक्स्ट सेकंड, द डॉक्युमेंट सेंड बाय कन्सायनर टू कन्सायनी इज कॉल्ड. प्रिन्सिपल्स एजंटकडे कोणते कागदपत्र पाठवतो? तर बघा ऑप्शन आहे इनवॉइस, सेकंड बिल ऑफ लँडिंग, थर्ड प्रोफॉर्मा इनवॉइस अँड फोर्थ डेबिट नोट. तर करेक्ट आन्सर आहे इथे थर्ड प्रोफॉर्मा इनवॉइस मीन्स विजा. नेक्स्ट थर्ड, द कन्सायनी इज ट्रीटेड ॲज व्हॉट इज कन्साइनमेंट. कन्सायनीला कन्साइनमेंट व्यवहारात काय समजले जाते? तर बघा ऑप्शन आहे इथे ओनर, पार्टनर, एजंट, वेंडर. तर करेक्ट आन्सर आहे इथे थर्ड एजंट. नेक्स्ट फोर्थ, डेल क्रेड कमिशन इज गिवन फॉर व्हॉट रिझन. डेल क्रेडर कमिशन कशासाठी दिले जाते? तर बघा ऑप्शन आहे फर्स्ट ट्रान्सपोर्ट रिस्क, सेकंड वेअरहाऊस चार्जेस, थर्ड बॅड डेट गॅरंटी अँड फोर्थ सेल्स बोनस. तर करेक्ट आन्सर आहे इथे थर्ड बॅड डेट गॅरंटी, वाईट कर्जाची हमी, बुडीत कर्जाची हमी. ओके. नेक्स्ट फिफ्थ, प्रोफॉर्मा इनवॉइस इज युज्ड फॉर. प्रोफॉर्मा विजा कशासाठी वापरला जातो? तर बघा ऑप्शन आहे फर्स्ट लीगल क्लेम, सेकंड टॅक्स पर्पज, थर्ड प्रोव्हाइडिंग इन्फॉर्मेशन अँड फोर्थ पेमेंट डिमांड. तर करेक्ट आन्सर आहे इथे थर्ड प्रोव्हाइडिंग इन्फॉर्मेशन, माहिती देण्यासाठी. ओके. नेक्स्ट सिक्स, व्हॉट डज द कन्सायनी प्रिपेअर पिरियॉडिकली. एजंट वेळोवेळी कोणता अहवाल तयार करतो? तर बघा ऑप्शन आहे फर्स्ट ट्रायल बॅलन्स, अकाउंट सेल्स, इनवॉइस अँड जर्नल एंट्री. तर करेक्ट आन्सर आहे सेकंड अकाउंट सेल्स, खाते विक्री. नेक्स्ट सेवन, इफ कन्सायनी गिव्ह ऍडव्हान्स इट इज जस्ट ऍडजस्टेड अगेन्स्ट व्हॉट. जर एजंटने अगाऊ रक्कम दिली असेल तर ती कशाविरुद्ध समायोजित केली जाते? बघा ऑप्शन आहे फर्स्ट कमिशन, सेकंड क्लोजिंग स्टॉक, थर्ड सेल प्रोसीड अँड फोर्थ एक्सपेन्सेस. तर करेक्ट आन्सर आहे सेल प्रोसीड, विक्री उत्पन्न. नेक्स्ट एट, इन कन्साइनमेंट रिस्क इज बर्न बाय हुम. कन्साइनमेंट व्यवहारात जोखीम कोणाची असते? बघा ऑप्शन आहे फर्स्ट कन्सायनी, सेकंड ट्रान्सपोर्टर, थर्ड कन्सायनर अँड फोर्थ इन्शुरन्स कंपनी. तर करेक्ट आन्सर आहे इथे थर्ड कन्सायनर मीन्स प्रिन्सिपलची. ओके. नेक्स्ट नाइन्थ, कमिशन इज कॅल्क्युलेटेड ऑन विच अमाऊंट. कमिशन कोणत्या रकमेसाठी गणली जाते? तर बघा ऑप्शन आहे फर्स्ट ग्रॉस सेल्स, सेकंड नेट प्रॉफिट, थर्ड कॉस्ट प्राइस अँड फोर्थ क्रेडिट सेल ओनली. तर करेक्ट आन्सर आहे इथे फर्स्ट ग्रॉस सेल्स, एकूण विक्री. नेक्स्ट टेन्थ, हु बेअर द एक्सपेन्सेस अनलेस अदरवाइज अग्रीड. करार न झाल्यास खर्च कोण भरतो? तर बघा ऑप्शन आहे कन्सायनी, कन्सायनर, शेअर्ड इक्वली अँड बायर. तर करेक्ट आन्सर आहे सेकंड कन्सायनर मीन्स प्रिन्सिपल. नेक्स्ट 11th, विच ऑफ द फॉलोइंग इज नॉट अ फीचर ऑफ कन्साइनमेंट. खालील पैकी कोणती गोष्ट कन्साइनमेंटची वैशिष्ट्य नाही? तर बघा फर्स्ट ओनरशिप ट्रान्सफर टू कन्सायनी, सेकंड गुड्स सेंट ॲट प्रिन्सिपल रिस्क, थर्ड एजंट रिसीव कमिशन अँड फोर्थ गुड रिमेंट विथ कन्सायनी टेम्पररी. करेक्ट आन्सर आहे फर्स्ट ओनरशिप ट्रान्सफर टू कन्सायनी. हा फीचर नाही आहे कारण की मालकी त्याच्याकडे जात नाही. पण गुड सेंट ॲट प्रिन्सिपल रिस्क, एजंट रिसीव कमिशन अँड गुड रिमेंट विथ कन्सायनी टेम्पररी या सर्व काय आहेत फीचर्स आहे कन्साइनमेंटचे. ओके. नेक्स्ट 12th, कन्साइनमेंट इज टाइप ऑफ विच रिलेशन. कन्साइनमेंट कोणत्या प्रकारच्या नातेसंबंधात मोडते? तर बघा ऑप्शन आहे फर्स्ट बायर सेलर, सेकंड डेटर क्रेडिटर, थर्ड प्रिन्सिपल एजंट अँड फोर्थ ओनर टेनंट. तर करेक्ट आन्सर आहे इथे थर्ड प्रिन्सिपल एजंट. ठीक आहे. नेक्स्ट 13, प्रॉफिट और लॉस ऑन ईच कन्साइनमेंट इज डिटरमाइंड टू. प्रत्येक कन्साइनमेंटवर नफा किंवा तोटा कशासाठी ठरवतात? तर बघा ऑप्शन आहे फर्स्ट ऑडिट पर्पज, सेकंड इव्हॅल्युएट एजंट, थर्ड ॲज सर्टन परफॉर्मन्स अँड ऑल ऑफ द. आन्सर आहे ऑल ऑफ द मीन्स ऑडिट साठी, एजंटला मूल्यमापन आणि कामगिरीची ठरवण्यासाठी. ठीक आहे, म्हणून आन्सर आहे ऑल ऑफ द. नेक्स्ट 14, कन्साइनमेंट अकाउंट इज मेंटेन इन द बुक ऑफ हुम. कन्साइनमेंट खाते कोणाच्या
लेखाजोखीत ठेवलं जातं. तर बघा ऑप्शन आहे कन्सायनी, कन्सायनर, बायर, ट्रान्सपोर्टर. तर करेक्ट आन्सर आहे इथे सेकंड कन्सायनर मीन्स प्रिन्सिपल. नेक्स्ट 15. द कन्सायनी बिकम ओनर ऑफ गुड्स ओनली व्हेन. एजंट मालाचा मालक कधी होतो? तर बघा ऑप्शन आहे फर्स्ट व्हेन गुड्स आर रिसिव्ड, सेकंड व्हेन एग्रीमेंट इज साइन, सेकंड नेवर बिकम ओनर अँड फोर्थ व्हेन गुड्स आर सोल्ड. तर करेक्ट आन्सर आहे थर्ड नेवर बिकम ओनर, कधीच मालक होत नाही. ओके, बघा काल मी पूर्ण सांगितलं आहे की आपल्याकडे पीडीएफ अवेलेबल आहे सर्वच सब्जेक्टचे, जे 7 सब्जेक्टचे आपल्याला अभ्यास करायचा अकाउंटसाठी, त्या सगळ्या 7 सब्जेक्टचे सेपरेट पीडीएफ पण अवेलेबल आहेत. याच्यामध्ये 50 आणि 25 ट्रू आणि फॉल्स आहे. तसंच एक कंबाईन बुक बनवलेलं आहे ज्याच्यामध्ये 7 टॉपिक्स कव्हर आहेत आणि त्याच्यामध्ये 7000 प्लस एमसीक्यूज आहे. याची प्राइस आहे 850. ते तुम्हाला 10 तारखेपर्यंत 750 ला मिळेल आणि बाकी सगळ्यांवर 100 रुपीज ऑफ पण मिळेल. याच्यासोबतच प्लस तुम्हाला ही जर बुक घेतली तर याच्यासोबत तुम्हाला फ्री ऑफ कॉस्ट मध्ये 10 प्रॅक्टिस सेट्स मिळणार आहे अकाउंटचे, जे पूर्ण मिक्स राहणार आहे. ठीक आहे, तर ज्यांना पण ही बुक पाहिजे असेल तर दिलेल्या व्हॉट्सअप नंबरवर तुम्ही मेसेज करू शकता, तिथनं तुम्हाला ती बुक मिळून जाणार. ठीक आहे, नेक्स्ट आता बघा 21.2 चा कन्सेप्ट आहे डिस्टिंग्विश बिटवीन कन्साइनमेंट अँड सेलचा. ठीक आहे, तर आपल्याला आता डिफरन्स बिटवीन बघायचा आहे कन्साइनमेंट सेल अँड नॉर्मल सेल. ठीक आहे, तर बघा कन्साइनमेंट सेलचा एक कॉलम आहे आणि नॉर्मल सेलचा एक कॉलम आहे. फर्स्ट पॉइंट बघा, ओनरशिप ऑफ गुड्स रिमेन विथ द कन्सायनर टिल दे आर सोल्ड बाय द कन्सायनी. मीन्स मालकत्व कन्सायनीकडे वस्तू गेल्यावरही कन्सायनर कडेच राहते जोपर्यंत त्या विकल्या जात नाही. ठीक आहे, इकडे काय म्हटलंय, ओनरशिप इज ट्रान्सफर्ड टू द बायर ॲज सुन ॲज गुड्स आर डिलिव्हर्ड. वस्तू विकल्यावर मालकत्व थेट खरेदी कराकडे जाते. ठीक आहे, सेकंड पॉइंट बघा, अनसोल्ड गुड्स कॅन बी रिटर्न टू द कन्सायनर. न विकलेल्या वस्तू कन्सायनरला परत करता येतात. नंतर इकडे म्हटलेलं आहे नॉर्मल सेल मध्ये, गुड्स कॅन बी रिटर्न ओनली इफ द सेलर ऍग्री. फक्त विक्रेत्याच्या संमतीनेच वस्तू परत करता येतात. नंतर थर्ड पॉइंट आहे बघा, लॉस ऑफ गुड्स वाईल विथ कन्सायनिंग इज बर्न बाय द कन्सायनर. कन्सायनीकडे असताना झालेला तोटा कन्सायनर सहन करतो. आफ्टर सेल्स बायर बियर एनी लॉस. ठीक आहे, एकदा माल विकल्यानंतर तोटा खरीददार सहन करतो. ओके, नेक्स्ट फोर्थ पॉइंट, रिलेशनशिप इज प्रिन्सिपल अँड एजंट. कन्सायनर अँड कन्सायनी याच्या खात्यात मुख्य प्रतिनिधीचे नाते असते. रिलेशनशिप इज अ क्रेडिटर ऑर डेब्टर. विक्रेता आणि खरेदीदार यांच्या कर्जदार व वसूलदाराचे नाते असते. ठीक आहे, अँड नेक्स्ट पॉइंट आहे, एक्सपेन्सेस ऑफ रिसिव्हिंग अँड कीपिंग गुड्स आर बर्न बाय कन्सायनर अनलेस ॲग्रीड अदरवाईज. वस्तू स्वीकारायचे व साठवण्याचे खर्च कन्सायनर करतो जर दुसरे काही ठरले नसेल तर. ऑल एक्सपेन्सेस आफ्टर द ट्रान्सफर अँड बर्न बाय द बायर. माल मिळाल्यानंतरचा संपूर्ण खर्च खरेदीदार करतो. ठीक आहे, हे आहेत आपले काय डिफरन्स बिटवीन. ठीक आहे, आता बघा याच्यावरचे एमसीक्यूज बघूया. तर बघा फर्स्ट आहे, ओनरशिप ऑफ गुड इज अ कन्साइनमेंट रिमेन विथ. कन्साइनमेंट व्यवहारात मालाची मालकी कोणाकडे असते हे आपण बघितलेलं आहे. त्याचा आन्सर आहे कन्सायनर. ठीक आहे, नेक्स्ट, इन अ सेल वेन डज ओनरशिप ट्रान्सफर. विक्री व्यवहारात मालाची मालकी कधी बदलते? तर बघा ऑप्शन आहे फर्स्ट ऑन फुल पेमेंट, सेकंड ऑन डिलिव्हरी, थर्ड विथ ट्रान्सफर ऑफ गुड्स अँड फोर्थ ऑन अप्रुव्हल. तर करेक्ट आन्सर आहे इथे थर्ड विथ ट्रान्सफर ऑफ गुड्स, माल पाठविल्यावर. नेक्स्ट थर्ड, कॅन कन्सायनी रिटर्न अनसोल्ड गुड्स. न विकलेला माल एजंट परत करू शकतो का? तर बघा ऑप्शन आहे नो, सेकंड आहे ओनली इफ डिफेक्टिव्ह, थर्ड आहे यस अँड फोर्थ आहे ओनली विथ बायर परमिशन. तर करेक्ट आन्सर आहे इथे थर्ड यस, होय रिटर्न करू शकतो तो. ओके, नेक्स्ट फोर्थ, गुड वन सोल्ड कॅन बी रिटर्न ओनली इफ. माल विकल्यावर परतफेड कधी होते? तर बघा ऑप्शन आहे फर्स्ट बायर्स वॉन्ट, देन सेकंड सेलर ॲग्रीज, थर्ड डिलिव्हरी फेल्स अँड फोर्थ गुड्स आर डॅमेज. तर करेक्ट आन्सर आहे इथे सेकंड सेलर ॲग्री, विक्रेता संमती देतो तेव्हाच. नेक्स्ट फोर्थ,
हु बिअर द लॉस ऑफ गुड्स इन कन्साइनमेंट, कन्साइनमेंट कडे मालाचा तोटा कोण भरतो? तर बघा ऑप्शन आहे कन्सायनी, ट्रान्सपोर्टर, कन्सायनर, बायर. तर करेक्ट आन्सर काय आहे इथे? कन्सायनर मीन्स प्रिन्सिपल. नेक्स्ट 6, लॉस आफ्टर सेल इज बर्न बाय, विक्रीनंतर झालेल्या नुकसानीची भरपाई कोण करतो? तर बघा ऑप्शन आहे सेलर, सेकंड बायर, थर्ड कन्सायनी अँड फोर्थ इन्शुरन्स. तर करेक्ट आन्सर आहे इथे बायर, खरेदीदार. नेक्स्ट 7, कन्साइनमेंट इन्व्हॉल्व व्हॉट टाइप ऑफ रिलेशनशिप, कन्साइनमेंट मध्ये कोणता संबंध असतो? तर बघा ऑप्शन आहे फर्स्ट ओनर टिनंट, सेकंड क्रेडिटर डेटर्स, थर्ड प्रिन्सिपल एजंट अँड फोर्थ बायर सेलर. तर करेक्ट आन्सर आहे इथे थर्ड प्रिन्सिपल एजंट. ओके. नेक्स्ट 8, सेल्स इन्व्हॉल्व्स विच टाइप ऑफ रिलेशनशिप, विक्रीमध्ये कोणता संबंध असतो? तर बघा ऑप्शन आहे एम्प्लॉयर एम्प्लॉई, सेकंड डेटर्स क्रेडिटर्स, थर्ड प्रिन्सिपल एजंट अँड फोर्थ ट्रेडर इन्व्हेस्टर. तर करेक्ट आन्सर आहे सेकंड डेटर्स क्रेडिटर्स, थक भागीदार आणि उधारदार. नेक्स्ट 9, इन कन्साइनमेंट हु बिअर नॉर्मल एक्सपेन्सेस अनलेस ॲग्रीड अदरवाइज, कोणताही वेगळा करार नसेल तर सामान्य खर्च कोण करतो? तर बघा ऑप्शन आहे कन्सायनी, कन्सायनर, बायर, गव्हर्नमेंट. तर करेक्ट आन्सर आहे इथे सेकंड कन्सायनर मीन्स प्रिन्सिपल. ओके. नेक्स्ट 10th, इन सेल हु पे फॉर द पोस्ट ट्रान्सफर एक्सपेन्सेस, माल हस्तांतरानंतरचा खर्च कोण करतो? तर बघा ऑप्शन आहे सेलर, कन्सायनर, बायर, मिडलमॅन. तर करेक्ट आन्सर आहे इथे थर्ड बायर, खरेदीदार. ठीक आहे. नेक्स्ट आता 21.3 आहे डिस्टिंक्शन बिटवीन कमिशन अँड डिस्काउंट. ठीक आहे. आता कमिशन अँड डिस्काउंट बद्दल आपण डिफरन्स बिटवीन बघूया, त्याचे पॉइंट्स दिलेले आहे आणि त्याच्या पॉइंट्स नुसार त्याचे एक्सप्लेनेशन बघूया. तर बघा ऍस्पेक्ट्स आहे आपला मीनिंग. फर्स्ट बघा कमिशन आणि डिस्काउंट दोन कॉलम्स आहे, कमिशन आणि सवलत. तर बघा काय म्हटलेलं आहे कमिशन मध्ये, कमिशन इज द रेम्युनरेशन गिवन टू अन एजंट or employee for service like sales, purchase or collection. ठीक आहे. कमिशन म्हणजे विक्री, खरेदी, वसुली यासारख्या व्यवहाराबाबत सेवांसाठी एजंट कर्मचाऱ्याला दिले जाणारे वेतन, त्यालाच काय म्हणतो आपण कमिशन. सेकंड आहे डिस्काउंट. बघा डिस्काउंट मीन्स अ रिडक्शन इन प्राइस आयदर फॉर अर्ली पेमेंट, कॅश डिस्काउंट और फॉर बल्क परचेस दॅट इज ट्रेड डिस्काउंट. सवलत म्हणजे किमतीत कपात, लवकर पैसे दिल्यास कॅश डिस्काउंट किंवा मोठ्या प्रमाणात खरेदीसाठी ट्रेड डिस्काउंट आपण देतो. ठीक आहे. नंतर नेचर म्हटलेलं आहे सेकंड पॉइंट. तर बघा इट इज द फॉर्म ऑफ इन्कम फॉर द रिसिपेंट्स मीन्स दॅट इज एजंट, ही प्राप्त करणाऱ्याची उत्पन्न असते. बरोबर आहे. नंतर इकडे पॉइंट दिलेला बघा इट इज द फॉर्म ऑफ एक्सपेन्स ऑर रिडक्शन इन रेव्हेन्यू फॉर द सेलर, ही विक्रेत्यासाठी खर्च किंवा उत्पन्नातील कपात असते. ठीक आहे. नेक्स्ट थर्ड आहे अकाउंटिंग ट्रीटमेंट, लेखा उपचार. बघा कमिशन इज रेकॉर्डेड सेपरेटली इन द बुक ऑफ एन एक्सपेन्स इफ पेड और इन्कम इफ रिसिव्ड. ठीक आहे. कमिशन स्वतंत्रपणे खर्च किंवा उत्पन्न म्हणून नोंदवले जाते. इकडे म्हटलं आहे ट्रेड डिस्काउंट इज नॉट शोन सेपरेटली इन द बुक, इट इज डिडक्टेड फ्रॉम द परचेस और सेल व्हॅल्यू दॅट इज कॅश डिस्काउंट इज रेकॉर्डेड. ट्रेड सवलत स्वतंत्र नोंदवली जात नाही, ती खरेदी विक्री किमतीत वजा केली जाते, कॅश डिस्काउंट मात्र नोंदवतात. ठीक आहे. नेक्स्ट आहे टाइप्स, प्रकार. तर बघा एक्झाम्पल मध्ये दिला आहे सेल्स कमिशन, परचेस कमिशन, डेल क्रेडिट कमिशन एक्सेट्रा. बरोबर आहे. विक्री कमिशन, खरेदी कमिशन, डेल क्रेडिट कमिशन. आणि इकडे जर म्हटलं तर बघा कॅश डिस्काउंट बिफोर ड्यू डेट अँड ट्रेड डिस्काउंट बल्क बाइंग मीन्स रोखी सवलत आणि व्यापार सवलत असे आपण डिस्काउंट देतोय. नंतर पर्पज काय आहे, यांचा उद्देश काय आहे बघा, टू रिवॉर्ड और मोटिवेट परफॉर्मन्स इन बिझनेस सर्व्हिस, व्यवसाय सेवा चांगल्या पद्धतीने पार पाडण्यास बक्षीस म्हणून आपण कमिशन्स देतो. आणि डिस्काउंट मध्ये टू एनकरेज अर्ली पेमेंट और बल्क परचेस, वेळीच पैसे घेणे किंवा मोठ्या प्रमाणात खरेदीसाठी प्रोत्साहन देण्यासाठी आपण काय करतो डिस्काउंट्स देतो. ओके. या टाइप मध्ये आपल्याला काय दिलेलं आहे, दोघांचं डिफरन्स बिटवीन दिलेलं आहे. ओके. आता बघा त्याचे एमसीक्यूज बघूया, कारण की दोन्ही डिफरन्स एक्स मध्येच आहे. बघा कमिशन इज युजली गिवन फॉर, कमिशन कोणत्या कामासाठी दिला जातो? तर बघा ऑप्शन आहे फर्स्ट सॅलरी,
सेकंड कैपिटल सर्विस लाइक सेल परचेस एंड फोर्थ ट्रेड लायसन्स. करेक्ट आन्सर आहे थर्ड सर्विस लाइक सेल और परचेस, विक्री खरेदी सारख्या सेवा. नेक्स्ट डिस्काउंट इज अ, डिस्काउंट म्हणजे काय तर बघा ऑप्शन आहे एक्स्ट्रा चार्ज, सेकंड रिडक्शन ऑन प्राइस, थर्ड कमिशन ऑन कॉस्ट अँड फोर्थ डिलिव्हरी फी. तर करेक्ट आन्सर आहे इथे सेकंड रिडक्शन ऑन प्राइस, किमतीत सवलत. ओके. नेक्स्ट 13 ट्रेड डिस्काउंट इज शोन ॲज, ट्रेड डिस्काउंट कसा दाखवला जातो तर बघा ऑप्शन आहे फर्स्ट सेपरेटली इन बुक, सेकंड डिडक्टेड फ्रॉम इनवॉइस प्राइस, थर्ड ॲडेड टू द सेल्स अँड फोर्थ पेड इन कॅश. तर करेक्ट आन्सर आहे इथे सेकंड डिडक्टेड फ्रॉम इनवॉइस प्राइस, बिलाच्या किमतीतून वजा केला जातो. ओके. नेक्स्ट कॅश डिस्काउंट इज ऑफर्ड फॉर, कॅश डिस्काउंट कोणासाठी दिला जातो तर बघा ऑप्शन आहे बल्क ऑर्डर, प्रॉम्प्ट पेमेंट, क्रेडिट परचेस अँड एक्सपोर्ट सेल्स. तर करेक्ट आन्सर आहे इथे सेकंड प्रॉम्प्ट पेमेंट, वेळेची पेमेंट केल्यास. ठीक आहे. नेक्स्ट कमिशन रिसिव्ड इज ट्रीटेड ॲज, कमिशन मिळाल्यास तो कशा प्रकारे दाखवला जातो तर बघा ऑप्शन आहे लायबिलिटी, एक्सपेन्स, इन्कम, असेट. तर करेक्ट आन्सर आहे इथे थर्ड इन्कम मीन्स उत्पन्न. आता बघा नेक्स्ट जो आहे तो 21.4 आहे अकाउंटिंग फॉर कन्साइनमेंट ट्रान्झॅक्शन्स. ठीक आहे. तर बघा याचे की पॉइंट बघूया. काय म्हटलंय बघा प्रॉफिट ऑर लॉस डिटर्मिनेशन इज कन्साइनमेंट इन अकाउंटिंग. बघा कन्साइनमेंट व्यवहारातील नफा किंवा तोटा ठरवण्याची पद्धत काय. तर बघा गोल्डन रूल्स दिलेले आहे आपल्याला. फर्स्ट आहे डेबिट साइड, बरोबर आहे, कॉस्ट ऑफ गुड्स प्लस ऑल रिलेटेड एक्सपेन्सेस, म्हणजे डेबिट बाजूस काय राहते मालाचा खर्च व इतर खर्च, आणि क्रेडिट साइड काय राहते सेल प्रोसीड प्लस व्हॅल्यू ऑफ गुड सोल्ड, क्रेडिट बाजूस राहते विक्री रक्कम व न विकलेला माल. ठीक आहे. आता प्रॉफिट जर असेल तर प्रॉफिट काय क्रेडिट ग्रेटर दॅन डेबिट, म्हणजे नफा म्हणजे काय क्रेडिट बाजू डेबिट पेक्षा जास्त असेल तर प्रॉफिट होतो. आणि एक आहे की सेपरेट अकाउंट फॉर इच कन्साइनमेंट, सगळं प्रत्येक कन्साइनमेंटसाठी आपल्याला स्वतंत्र खाती तयार करावी लागतात. तर हे आपले गोल्डन रूल्स आहे डेबिट क्रेडिटचे आणि प्रॉफिटचे, ते हे लक्षात ठेवायचं आहे, याच्यावर पण क्वेश्चन्स विचारतात नेहमी. ठीक आहे. तर बघा जर्नल एंट्रीज म्हटलेल्या, आता कन्सायनर आपल्या बुकमध्ये कशा एंट्रीज करेल, जर्नल एंट्रीज इन द बुक ऑफ कन्सायनर. तर बघा ट्रान्झॅक्शन आहे मीन्स व्यवहार आणि त्याची जर्नल एंट्री कशी होणार. तर बघा फर्स्ट आहे वेन गुड्स आर कन्साइन, माल पाठवताना. तर बघा फर्स्ट काय म्हटलंय कन्साइनमेंट अकाउंट डेबिट टू गुड्स सेंड ऑन कन्साइनमेंट अकाउंट क्रेडिट. ठीक आहे. नेक्स्ट सेकंड एक्सपेन्सेस इन्कर्ड बाय कन्सायनर, कन्सायनरने केलेले खर्च, तर कन्साइनमेंट अकाउंट डेबिट टू बँक कॅश और सप्लायर अकाउंट क्रेडिट. ओके. नेक्स्ट थर्ड ऍडव्हान्स रिसिव्ड फ्रॉम कन्सायनी, कन्सायनी कडून अगाऊ रक्कम मिळास, तर बँक अकाउंट और कॅश अकाउंट डेबिट टू कन्सायनी पर्सनल अकाउंट. ठीक आहे. फोर्थ आहे ऑन रिसिप्ट ऑन सेल ऑफ अकाउंट, सेल प्रोसीड केल्यावर, तर सेल प्रोसीड केल्यावर बघा कन्सायनी पर्सनल अकाउंट डेबिट टू कन्साइनमेंट अकाउंट. ठीक आहे. आणि याच्याच मध्ये एक्सपेन्सेस इन्कर्ड बाय कन्सायनी, कन्सायनीने केलेला खर्च, तर कन्साइनमेंट अकाउंट डेबिट टू कन्सायनी पर्सनल अकाउंट. ठीक आहे. नेक्स्ट आहे फायनल सेटलमेंट रिसिव्ड, कॅश और बिल चेक रिसिव्ड, तर बघा कॅश बँक बिल्स रिसिवेबल अकाउंट डेबिट टू कन्सायनी पर्सनल अकाउंट क्रेडिट. या टाईपच्या आपण जर्नल एंट्रीज करणार आहे, जे जे ट्रान्झॅक्शन ज्या प्रकारचे आहे हे तुम्ही लक्षात ठेवा, कारण की जर्नल एंट्रीज पण विचारतात एक्झाम मध्ये. ओके. नेक्स्ट बघा 6 मधला बॅड डेट्स विदाउट डेल क्रेडिट कमिशन. ठीक आहे. तर बघा विदाउट डेल क्रेडिट कमिशन कसं होईल, कन्साइनमेंट अकाउंट डेबिट टू कन्सायनी पर्सनल अकाउंट. ठीक आहे. जर विथ डेल क्रेडिट कमिशन असेल तर त्याची एंट्री होणार नाही, नो एंट्री फॉर विथ डेल क्रेडिट कमिशन. ओके. नंतर इथे 7 म्हटलंय गुड टेकन ओव्हर बाय द कन्सायनी, कन्सायनीने माल घेतला, तर कन्सायनी पर्सनल अकाउंट डेबिट टू कन्साइनमेंट अकाउंट. ओके. नेक्स्ट 8 आहे अनसोल्ड स्टॉक व्हॅल्युएशन, न विकलेला साठा, तर कन्साइनमेंट स्टॉक अकाउंट डेबिट टू कन्साइनमेंट अकाउंट. ओके. आणि 9th आहे कमिशन टू कन्सायनी, कन्सायनीला कमिशन देणे, तर कन्साइनमेंट अकाउंट डेबिट टू कन्सायनी पर्सनल अकाउंट. या टाईपचे जे ट्रान्झॅक्शन आहे तर त्याच्या अशा एंट्रीज होतील, हे तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे. ठीक आहे. आता बघा नेक्स्ट आहे 21.5 व्हॅल्युएशन ऑफ इन्व्हेंटरीज. आता व्हॅल्युएशन ऑफ इन्व्हेंटरीज याचे की पॉइंट बघू आणि एमसीक्यूज बघू. तर बघा व्हॅल्युएशन ऑफ इन्व्हेंटरी व्हॅल्युएशन इन कन्साइनमेंट अकाउंटिंग, कन्साइनमेंट लेखांकनात साठा मूल्यांकन. तर बघा प्रिन्सिपल दिलेला आहे फर्स्ट,
Inventory should be value at cost or net realizable value, whichever is low. जे पण काही कॉस्ट असेल किंवा नेट रिअलायझेबल व्हॅल्यू जी पण काही कमी असेल ती राहते. This principle is applied while preparing final account as well. बघा, साठ्यांचे मूल्यांकन खर्च किंवा निव्वळ प्राप्त होणाऱ्या मूल्यावरून जो कमी असेल केले पाहिजे. हा सिद्धांत अंतिम खाती तयार करताना देखील वापरला जातो. ठीक आहे. नेक्स्ट, कॉस्ट इन कन्साइनमेंट अकाउंट. कन्साइनमेंट लेखांकनातील खर्च. तर कॉस्ट मीन्स काय होते बघा, द कॉस्ट ऑफ गुड्स टू द कन्सायनर. मालाचा खर्च कन्सायनरला राहतो. बरोबर आहे. ऑल एक्सपेन्सेस इनकर्ड टिल गुड्स रीच कन्सायनी प्रिमाइसेस इन्क्लुडिंग पॅकेजिंग, फ्रेट, इन्शुरन्स इन ट्रान्झिट एक्सेट्रा. ठीक आहे. वस्तू कन्सायनीच्या गोदामात पोहोचवल्यापर्यंत झालेला खर्च, सर्व खर्च, पॅकेजिंग, माल वाहतूक, ट्रान्झिट विमा इत्यादी सर्व कशाकडे असतात, कन्साइनमेंट मध्ये लिहून ठेवतात. तो कोण करतो, कन्सायनर. आता एक्सक्लुजन बघा, वगळलेला खर्च कोणता आहे बघा, एक्सपेन्सेस आफ्टर गुड्स रिच कन्सायनी प्रिमाइसेस सच एज गोडाउन रेंट, इन्शुरन्स, डिलिव्हरी चार्जेस अँड सेल्समॅन सॅलरी आर नॉट इन्क्लुडेड इन द कॉस्ट ऑफ इन्व्हेंटरी व्हॅल्युएशन. बरोबर आहे. वस्तू कन्सायनरच्या गोदामात पोहोचल्यावरचे खर्च, गोदाम भाडे, विमा, वितरण खर्च, विक्रेत्याच्या पगाराची, ठीक आहे, साठ्याचे मूल्यांकन करताना समाविष्ट होत नाही. ठीक आहे. आता बघा, व्हॅल्युएशन ऑफ इन्व्हेंटरीज दिलेलं आहे. साठ्यांचे मूल्यांकन बघा काय म्हटलंय, इफ कॉस्ट ग्रेटर दॅन नेट रिअलायझेबल व्हॅल्यू. ठीक आहे. व्हॅल्यू ॲट नेट रिअलायझेबल व्हॅल्यू. जर खर्च निव्वळ प्राप्त होणाऱ्या मूल्यापेक्षा जास्त असेल तर साठ्याचे मूल्य निव्वळ प्राप्त होणाऱ्या मूल्यावर ठरवले पाहिजे. ठीक आहे. सेकंड आहे, इन केस ऑफ कन्साइनमेंट एक्सपेन्सेस बाय कन्सायनर शुड बी इन्क्लुडेड इन द कॉस्ट while expenses by consignee should be ignored unless specified in the problem. कन्साइनमेंटच्या बाबतीत कन्सायनरचे खर्च मूल्यामध्ये समाविष्ट केले जातात तर कन्सायनीचे खर्च दुर्लक्षित केले जातात, प्रश्नता विशिष्ट नसल्यास. ठीक आहे. नेक्स्ट बघा, इथे काय म्हटलेलं आहे, इफ एक्सपेक्टेड सेलिंग प्राइस ऑफ इन्व्हेंटरी इज लोअर दॅन कॉस्ट, व्हॅल्यू ॲट एक्सपेक्टेड नेट सेलिंग प्राइस मीन्स नेट सेलिंग प्राइस मायनस डिलिव्हरी एक्सपेन्सेस. जर साठ्याची अपेक्षित विक्री किंमत खर्चापेक्षा कमी असेल तर साठ्याचे मूल्य अपेक्षित निव्वळ विक्री किमतीवर ठरवले पाहिजे, मीन्स विक्री किंमत मायनस वितरण खर्च. ओके. नेक्स्ट, आता बघा इथे आपल्याला एमसीक्यूज दिलेले आहे. तर बघा, एमसीक्यूज दिलेले आहे. फर्स्ट, इन कन्साइनमेंट अकाउंटिंग द कॉस्ट ऑफ गुड्स सेंट इन्क्लुड्स. कन्साइनमेंट अकाउंटिंग मध्ये पाठवलेल्या मालाचा खर्च कशामध्ये समाविष्ट होतो. तर बघा, ऑप्शन आहे फर्स्ट, ओनली परचेस प्राइस. सेकंड, कॉस्ट ऑफ गुड्स अँड ऑल रिलेटेड एक्सपेन्सेस अंटिल गुड्स रीच कन्सायनी प्रिमाइसेस. थर्ड, ओनली पॅकेजिंग एक्सपेन्सेस. अँड फोर्थ, ओनली इन्शुरन्स एक्सपेन्सेस. तर करेक्ट आन्सर आहे इथे सेकंड, कॉस्ट ऑफ गुड्स अँड ऑल रिलेटेड एक्सपेन्सेस अंटिल गुड्स रीच कन्सायनी प्रिमाइसेस. मालाचा खर्च आणि संबंधित खर्च जोपर्यंत माल कन्सायनीच्या गोदामात पोहोचत नाही तेव्हापर्यंत. ठीक आहे. नेक्स्ट, सेकंड, आफ्टर द गुड्स रीच द कन्सायनी गोडाऊन विच एक्सपेन्सेस आर नॉट इन्क्लुडेड इन इन्व्हेंटरी व्हॅल्युएशन. माल कन्सायनीच्या गोदामात पोहोचवल्यावर कोणते खर्च इन्व्हेंटरी मूल्यांकनात समाविष्ट केले जात नाही. तर बघा, ऑप्शन आहे फर्स्ट, फ्रेट. सेकंड, पॅकेजिंग. थर्ड, गोडाऊन रेंट. अँड फोर्थ, इम्पोर्ट ड्युटी. तर करेक्ट आन्सर आहे इथे थर्ड, गोडाऊन रेंट, गोदाम भाडे. ओके. नेक्स्ट, थर्ड, व्हेन व्हॅल्युइंग इन्व्हेंटरी एक्सपेन्सेस इन्कर्ड बाय कन्सायनर आर ट्रीटेड ॲज. इन्व्हेंटरी मूल्यांकन करताना कन्सायनर द्वारा करण्यात आलेले खर्च कसे मानले जातात. तर बघा, ऑप्शन आहे फर्स्ट, पार्ट ऑफ कॉस्ट. सेकंड, पार्ट ऑफ सेलिंग एक्सपेन्सेस. थर्ड, इग्नोर्ड. अँड फोर्थ, डिडक्टेड फ्रॉम सेल्स. तर करेक्ट आन्सर आहे इथे फर्स्ट, पार्ट ऑफ कॉस्ट, खर्चाचा भाग. ओके. नेक्स्ट, फोर्थ, एक्सपेन्सेस इन्कर्ड बाय द कन्सायनी आफ्टर द गुड्स रीच द गोडाऊन शुड बी. माल गोदामात पोहोचल्यावर कन्सायनीद्वारा केलेला खर्च कसे नोंदवले जातात. तर बघा, ऑप्शन आहे फर्स्ट, इन्क्लुडेड इन द कॉस्ट ऑफ गुड्स. सेकंड, इग्नोर्ड फ्रॉम द इन्व्हेंटरी व्हॅल्युएशन.
थर्ड ॲडेड टू द नेट रिअलायझेबल व्हॅल्यू अँड फोर्थ डिडक्टेड फ्रॉम द कॉस्ट. तर करेक्ट आन्सर आहे इथे सेकंड, इग्नोर्ड फ्रॉम इन्व्हेंटरी व्हॅल्युएशन. इन्व्हेंटरी मूल्यांकनासाठी नाकारले जातात. नेक्स्ट फिफ्थ, if the expected selling price of inventory is lower than the cost, thus inventory should be valued at. जर इन्व्हेंटरीची अपेक्षित विक्री किंमत खर्चापेक्षा कमी असेल तर इन्व्हेंटरीचे मूल्यांकन कशावर आधारित केले पाहिजे. तर बघा ऑप्शन आहे एक्सपेक्टेड नेट सेलिंग प्राइस, सेकंड कॉस्ट ऑफ गुड्स, थर्ड ओरिजिनल परचेस प्राइस अँड फोर्थ सेल्स प्राइस. तर करेक्ट आन्सर आहे इथे फर्स्ट एक्सपेक्टेड नेट सेलिंग प्राइस, अपेक्षित नेट विक्री किंमत. Next, 6. Which of the following is considered as a part of cost for inventory valuation in consignment? Consignment मध्ये इन्व्हेंटरी मूल्यांकनासाठी खालीलपैकी कोणता खर्च खर्चाचा भाग म्हणून मानला जातो? तर बघा ऑप्शन आहे फर्स्ट गोडाऊन रेंट, फ्रेट्स, डिलिव्हरी चार्जेस अँड सेल्समॅन सॅलरी. तर करेक्ट आन्सर आहे इथे सेकंड, डिलिव्हरी चार्जेस, वितरण शुल्क. नेक्स्ट 7th, the net realizable value of inventory is determined by. इन्व्हेंटरीचे नेट रिअलायझेबल मूल्य कशावरून ठरवले जाते? बघा ऑप्शन आहे फर्स्ट एक्सपेक्टेड सेलिंग प्राइस लेस डिलिव्हरी एक्सपेन्स, सेकंड कॉस्ट ऑफ गुड्स, थर्ड ओरिजिनल सेलिंग प्राइस अँड फोर्थ परचेस प्राइस ऑफ गुड्स. तर करेक्ट आन्सर आहे इथे फर्स्ट एक्सपेक्टेड सेलिंग प्राइस लेस डिलिव्हरी एक्सपेन्स, अपेक्षित विक्री किंमत वजा वितरण खर्च. ओके. नेक्स्ट 8. Which of the following expenses is not included in the cost of goods for consignment inventory valuation? खालीलपैकी कोणता खर्च कन्साइनमेंट इन्व्हेंटरी मूल्यांकनासाठी मालाच्या खर्चात समाविष्ट केला जात नाही? तर बघा ऑप्शन आहे फर्स्ट पॅकेजिंग, सेकंड फ्रेट, थर्ड गोडाऊन रेंट अँड फोर्थ इन्शुरन्स ट्रान्झिट. तर करेक्ट आन्सर आहे इथे थर्ड गोडाऊन रेंट, गोदाम भाडे इज नॉट इन्क्लुडेड इन कॉस्ट ऑफ गुड्स. नेक्स्ट 9th, if detail of consignee expenses are unavailable for inventory valuation, the expenses incurred by consignee should be. जर कन्सायनीच्या खर्चाचे तपशील उपलब्ध नसतील तर इन्व्हेंटरी मूल्यांकनासाठी कन्सायनी द्वारा केलेले खर्च कसे मानले जातात? बघा ऑप्शन आहे फर्स्ट इन्क्लुडेड इन कॉस्ट, सेकंड इग्नोर्ड, थर्ड ॲडेड टू द नेट रिअलायझेबल व्हॅल्यू अँड फोर्थ सबस्ट्रॅक्ट फ्रॉम द कॉस्ट. तर करेक्ट आन्सर आहे इथे सेकंड इग्नोर्ड, नजर अंदाज केले जातात. Next 10th, in consignment accounting, which of the following is considered when goods are valued at cost or net realizable value? कन्साइनमेंट अकाउंटिंग मध्ये खालीलपैकी काय विचारले जाते जेव्हा मालाचे मूल्य खर्च किंवा नेट रिअलायझेबल मूल्यावर आधारित असते? बघा ऑप्शन आहे ओनली कॉस्ट इन्कर्ड बाय कन्साइनर, सेकंड ओनली एक्सपेक्टेड सेलिंग प्राइस, थर्ड बोथ कॉस्ट अँड नेट रिअलायझेबल व्हॅल्यू अँड फोर्थ ओनली कन्साइनी एक्सपेन्सेस. तर करेक्ट आन्सर आहे इथे थर्ड बोथ कॉस्ट अँड नेट रिअलायझेबल व्हॅल्यू, खर्च आणि नेट रिअलायझेबल मूल्य दोन्ही. ओके. आता बघा नेक्स्ट पॉइंट आहे आपला 21.6 गुड इनवॉइस अबोव्ह द कॉस्ट. ठीक आहे. ज्यांनी आतापर्यंत चॅनलला सबस्क्राईब नाही केले ते चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि व्हिडिओला एक लाईक करून घ्या, जेणेकरून मी असेच व्हिडिओ बनवू शकणार असं मला मोटिवेशन मिळणार. ठीक आहे. तर चला आज स्टार्ट करूया आता गुड इनवॉइस अबोव्ह कॉस्ट. तर बघा फर्स्ट दिलेला आहे प्रोफॉर्मा इनवॉइस अँड इन्व्हेंटरी व्हॅल्युएशन. तर बघा प्रोफॉर्मा इनवॉइस काय राहते बघा, समटाइम्स द प्रोफॉर्मा इनवॉइस मे बी इश्यूड ॲट व्हॅल्यू हायर दॅन द कॉस्ट. कधी कधी प्रोफॉर्मा इनवॉइस खर्चाच्या पेक्षा जास्त किमतीवर तयार केली जाते. ठीक आहे. एंट्रीज इन द बुक ऑफ कन्सायनर आर मेड बेस्ड ऑन द इनवॉइस प्राइस. कन्सायनरच्या वह्यांमध्ये नोंदी प्रोफॉर्मा इनवॉइसच्या किमतीवर केल्या जातात. ठीक आहे. नेक्स्ट इफेक्ट ऑन इन्व्हेंटरी व्हॅल्युएशन, साठा मूल्यांकनावर काय प्रभाव होतो? बघा फर्स्ट आहे इवन अनसोल्ड इन्व्हेंटरीज आर इनिशियली व्हॅल्यूड ॲट इनवॉइस प्राइस. न विकलेला साठा देखील सुरुवातीला प्रोफॉर्मा इनवॉइसच्या किमती मूल्यांकन केला जातो. ओके. सेकंड आहे ट्रू प्रॉफिट ऑर लॉस कॅन ओनली बी डिटरमाइन व्हेन. सत्य नफा किंवा तोटा फक्त खालील परिस्थितीत ठरवता येतो. मीन्स जसं सेल प्रोसीड इन्व्हेंटरी ऑन हँड अँड कम्पेअर्ड विथ द कॉस्ट ऑफ गुड एक्सपेन्सेस. विक्री रक्कम उपलब्ध साठा खर्च आणि मालाच्या खर्चाची तुलना केली जाते. ठीक आहे. आता बघा याच्यावर एमसीक्यूज आहेत आपले. तर बघा फर्स्ट म्हटलं आहे वेन अ प्रोफॉर्मा इनवॉइस इज मेड आउट ॲट अ व्हॅल्यू हायर दॅन द कॉस्ट
व्हॉट हॅपन्स टू द इनिशियल व्हॅल्यू ऑफ द अनसोल्ड इन्स्ट्रुमेंट. जेव्हा प्रोफॉर्मा इनवॉइस खर्चापेक्षा जास्त मूल्यावर तयार केली जाते तेव्हा अनविक्री इन्व्हेंटरी प्रारंभिक मूल्यांकन काय होते. तर बघा ऑप्शन आहे फर्स्ट इट व्हॅल्यू बेस्ड ऑन द कॉस्ट, सेकंड इट इज व्हॅल्यू बेस्ड ऑन द इनवॉइस प्राइस, सेकंड इट इज नॉट अ व्हॅल्यूड ॲट ऑल अँड फोर्थ इट इज व्हॅल्यू बेस्ड ऑन एक्सपेक्टेड सेलिंग प्राइस. तर करेक्ट आन्सर आहे इथे सेकंड, इट इज व्हॅल्यू बेस्ड ऑन इनवॉइस प्रिन्सिपल. ते इनवॉइस किमतावर आधारित मूल्यांकन केले जाते. नेक्स्ट सेकंड, in consignment accounting when entries are made based on the invoice price, what must be done to ascertain the actual profit or loss. कन्साइनमेंट अकाउंटिंग मध्ये जेव्हा इनवॉइस किमतीवर आधारित नोंदी केल्या जातात तेव्हा प्रत्यक्ष नफा किंवा तोटा निश्चित करण्यासाठी काय करणे आवश्यक आहे. तर बघा ऑप्शन आहे फर्स्ट कंपेअर सेल प्रोसीड विथ इनवॉइस प्राइस, सेकंड कंपेअर सेल प्रोसीड विथ द कॉस्ट ऑफ गुड्स अँड एक्सपेन्सेस, third ignore the invoice price and fourth remove the loading effect by additional entries. The correct answer आहे इथे 4, remove the loading effect by additional entry. अतिरिक्त नोंदीद्वारे लोडिंग प्रभाव काढून टाकणे. नेक्स्ट थर्ड, in given example if the invoice is based on cost of 20% and the good of worth rupees 60,000, what is the invoice price. ते बघा दिलेल्या उदाहरणात जर इनवॉइस खर्चाच्या आधारावर 20% आणि माल 60% किमतीवर असेल तर इनवॉइस किंमत किती असेल. तर बघा इथे 20% म्हणजे 12,000, 12,000 म्हणजे 60,000वर प्लस 12,000 तर 72,000, म्हणून आन्सर किती येईल इथे 72,000. फर्स्ट आन्सर इज करेक्ट. नेक्स्ट फोर्थ, why is it necessary to remove the loading effect when entries are first made on the invoice basis. जेव्हा नोंदी प्रथम इनवॉइस आधारावर केल्या जातात तेव्हा लोडिंग प्रभाव काढणे का आवश्यक आहे. बघा ऑप्शन आहे फर्स्ट टू एन्श्योर ॲक्युरेट प्रॉफिट ऑर लॉस कॅल्क्युलेशन, सेकंड टू इन्क्रीज द इनवॉइस प्राइस, थर्ड टू रिड्यूस द टोटल कॉस्ट अँड फोर्थ टू इन्क्रीज द इन्व्हेंटरी व्हॅल्यू. तर करेक्ट आन्सर आहे इथे फर्स्ट टू एन्श्योर ॲक्युरेट प्रॉफिट ऑर लॉस कॅल्क्युलेशन, सुसंगत नफा किंवा तोटा गणना सुनिश्चित करण्यासाठी. नेक्स्ट फिफ्थ, if the invoice price is based on the cost plus 20% and consignor cost is 60,000, what is the loading amount. जर इनवॉइस किमतीच्या खर्चावर 20% आहे तर हे आत्ताच आपण बघितलं आणि कन्सायनरचा खर्च 60,000 असेल तर लोडिंग रक्कम किती असेल. लोडिंग रक्कम म्हणजे 60,000वर 20% म्हणजे 12,000, म्हणून करेक्ट आन्सर किती आहे इथे 12,000. आता बघा नेक्स्ट आहे 21.7 नॉर्मल लॉस. आता बघू नॉर्मल लॉस म्हणजे काय होतो आणि ॲबनॉर्मल कॉस्ट हे बघू आपण. बघा हँडलिंग अनअवॉइडेबल लॉसेस इन द कन्साइनमेंट अकाउंट. कन्साइनमेंट लेखन आहे अपर्याय तोट्याचे व्यवस्थापन. बघा अनअवॉइडेबल लॉस आहे अपर्याप्त तोटा. when loss is unavoidable it is spread over the entire consignment while valuing of the inventory. जेव्हा तोटा अपर्याय असतो तेव्हा कन्साइनमेंट वरील सर्व वस्तूंमध्ये विभागला जातो साठ्यांचे मूल्यांकन करताना. सेकंड, कॉस्ट पर युनिट इज कॅल्क्युलेट बाय डिवाइडिंग द टोटल प्लस कॉस्ट एक्सपेन्सेस इन्कर्ड बाय द क्वांटिटी अवेलेबल आफ्टर द नॉर्मल लॉस. प्रत्येक युनिटचा खर्च ठरवताना एकूण खर्च आणि खर्च साधारणतः नॉर्मल तोट्यानंतर उपलब्ध असलेल्या प्रमाणावर विभागले जातात. त्यालाच आपण काय म्हणतो नॉर्मल लॉस. ओके. आता बघा एंट्री फॉर नॉर्मल लॉस म्हटलेला आहे. नॉर्मल लॉस इज नॉट रेकॉर्डेड ॲज अ सेपरेट एंट्री अँड इट इज कन्सिडर्ड ॲज अन एक्सपेन्सेस फॉर द व्हॅल्युएशन ऑफ द रिमेनिंग इन्व्हेंटरी. बघा साधारण तोटा वेगळ्या नोंदी म्हणून दाखवला जात नाही आणि तो उर्वरित साठ्याच्या मूल्यांकनासाठी खर्च म्हणून समाविष्ट केला जातो. ठीक आहे. आता बघा त्याचे MCQs आहे. फर्स्ट आहे when some loss is unavoidable in the consignment, how it is handled in inventory valuation. जेव्हा कन्साइनमेंट मध्ये काही तोटा अपर्याय असतो तेव्हा तो इन्व्हेंटरी मूल्यांकनात कसा हाताळला जातो. तर बघा ऑप्शन आहे लॉस इज इग्नोर्ड अँड नॉट अकाउंटेड फॉर, सेकंड लॉस इज स्प्रेड ओव्हर द एंटायर कन्साइनमेंट, थर्ड लॉस इज ॲडेड टू द कॉस्ट ऑफ गुड सोल्ड अँड फोर लॉस इज डिडक्टेड फ्रॉम द सेल प्रोसेस. तर करेक्ट आन्सर आहे इथे सेकंड लॉस इज स्प्रेड ओव्हर द एंटायर कन्साइनमेंट. तोटा संपूर्ण कन्साइनमेंट वर पसरवला जातो. ठीक आहे. नेक्स्ट सेकंड
In given example of consignment, what is the total cost for 10,000 kg of apple? Considering the cost per kg is 30 rupees and freight charges are 40,000. दिलेल्या कन्साइनमेंट उदाहरणात जर 10,000 किलो सफरचंदाचा खर्च 30 रुपये प्रति किलो आणि माल वाहतूक शुल्क 40,000 असेल तर एकूण खर्च काय असेल? तर बघा ऑप्शन आहे 4 लाख, 3,70,000, 3,40,000 आणि 3 लाख. किती असेल? 10 × 30 म्हणजे 3 लाख आणि त्याच्यामध्ये 40,000 ऍड केले तर 3,40,000 काय येईल त्याचा? किती त्याचे? 3,40,000. ओके. नेक्स्ट थर्ड, if a 15% normal loss is unavoidable on consignment of 10,000 kg of apple, how many kilogram will remain for sale? जर 10,000 किलो सफरचंदाच्या कन्साइनमेंटवर 15% सामान्य तोटा अपरिहार्य असेल तर विक्रीसाठी किती किलो शिल्लक राहते? तर बघा ऑप्शन आहे 8,000, 8,500, 9,000 and 9,500. जर 15% आपण म्हटलेलं आहे तर 15% मायनस केले तर 1,15,000, 10,000 मधून 1500 मायनस केले ते 8,500 kg हे शिल्लक राहतील विक्रीसाठी फक्त. ठीक आहे, म्हणून आन्सर आहे सेकंड बी. नेक्स्ट फोर्थ, in the consignment example, if the unsold inventory is 1,000 kg, what will be the value of unsold inventory given the cost rupees 40 rupees? ठीक आहे, कन्साइनमेंटच्या उदाहरणात जर अनविक्री इन्व्हेंटरी 1000 किलो असेल तर 40 प्रति किलोच्या खर्चाच्या आधारावर अनविक्री इन्व्हेंटरी मूल्य काय असेल? सिंपल आहे, 1,000 × 40 करा तर आन्सर किती येईल? 40,000. नेक्स्ट फिफ्थ, हाउ इज नॉर्मल लॉस ट्रीटेड इन कन्साइनमेंट अकाउंटिंग? कन्साइनमेंट अकाउंटिंग मध्ये सामान्य तोट्याची कशी हँडलिंग केली जाते? तर बघा ऑप्शन आहे फर्स्ट, इट इज रेकॉर्डेड ॲज अन एक्सपेन्स. Second, it is deducted from the sales revenue. Third, it is not considered in inventory valuation. And fourth, it is added to the consignee expenses. तर करेक्ट आन्सर आहे ते फर्स्ट, इट इज रेकॉर्डेड ॲज अन एक्सपेन्स. ते खर्च म्हणून नोंदवले जाते. आता नेक्स्ट आहे आपला 28.8 ॲबनॉर्मल लॉस. जसं आपण नॉर्मल लॉस बघितलं तसंच आता आपण बघू ॲबनॉर्मल लॉस म्हणजे काय. तर बघा फर्स्ट पॉइंट दिलेला आहे ॲबनॉर्मल लॉसचा. The cost of goods sold lost is transferred to the profit and loss account and consignment account is credited. This shows what profit would have been earned if loss has not occurred. गमावलेल्या मालाचा खर्च नफा तोटा खात्यामध्ये दाखवला जातो आणि कन्साइनमेंट खात्यातून वजा केला जातो. हे नोंदविल्याने तोटा नसता तरीही नफा झाला असता हे समजू शकते. ठीक आहे. आता बघा ऍक्सिडेंटल और अननेसेसरी लॉसेस काय होतात बघा. When an accidental or unnecessary loss occur, the cost of good lost must determine first. जर आकस्मिक किंवा अनावश्यक तोटा झाला तर आधी हरवलेल्या वस्तूंचा खर्च ठरवावा लागतो. ठीक आहे. सेकंड म्हटलंय, आफ्टर कॅल्क्युलेटिंग द कॉस्ट द कन्साइनमेंट अकाउंट इज क्रेडिटेड अँड द प्रॉफिट अँड लॉस अकाउंट डेबिटेड. खर्च काढल्यानंतर कन्साइनमेंटचे खाते क्रेडिट केले जाते आणि नफा तोटा खाते डेबिट केले जाते. ठीक आहे, त्याची एंट्री ही आहे. त्याच्यानंतर पर्पज काय राहते बघा ॲबनॉर्मल लॉसचा. बघा, धिस एंट्री हेल्प टू डिटरमाइन व्हॉट प्रॉफिट द कन्सायनर वुड हॅव अर्न इफ द लॉस हॅड नॉट ऑकर्ड. ही नोंद कन्सायनरला हे जाणून घेण्यास मदत करते की जर तोटा न झाला असता तर त्याला किती नफा झाला असता. त्यासाठी आपण ही एंट्री करतो. आता बघा डिफरन्स दिलेला आहे, डिफरन्स बिटवीन नॉर्मल अँड ॲबनॉर्मल, साधारण व असाधारण तोट्यातील फरक. तर बघा पॉइंट्स दिलेले आहे. सगळ्यात पहिले आहे कॉज. ठीक आहे. तर बघा काय म्हटलंय, ऑकर ड्यू टू द इनहेरिटंट नेचर ऑफ गुड्स बिंग शिप, दॅट इज लिकेज, इव्हॅपोरेशन और लॉस ऑफ पेरिशेबल गुड्स. साधारण तोटा वस्तूच्या निसर्गानुसार होतो, जसे लीक होणे, बाष्पीभवन किंवा नाशवंत वस्तूचा तोटा. ठीक आहे, त्यालाच आपण नॉर्मल लॉस म्हणतो. ॲबनॉर्मल म्हणजे ऑकर ड्यू टू अनफॉरसीन इव्हेंट सच एज ऍक्सिडेंट, नॅचरल क्लायमेटी एक्सेट्रा. असाधारण तोटा अनपेक्षित घटनामुळे होतो, जसे अपघात, नैसर्गिक आपत्ती इत्यादी. ठीक आहे. सेकंड म्हटलेलं आहे अकाउंटिंग. बघा, नॉट अकाउंटेड फॉर इमिडिएटली, इट इज लोडेड द रिमेनिंग गुड्स अँड गेट अकाउंटेड फॉर द कॉस्ट ऑफ रिमेनिंग गुड वेन सोल्ड. साधारण तोटा ताबडतोब नोंदवला जात नाही, तो उर्वरित वस्तूवर लोड केला जातो
आणि जेव्हा ते विकले जातात तेव्हा उर्वरित वस्तूचा खर्च म्हणून नोंदवला जातो. ठीक आहे. ॲबनॉर्मल मध्ये काय म्हटलं, अकाउंटेड फॉर इमिडिएटली इन द प्रॉफिट अँड लॉस अकाउंट. असाधारण तोटा त्वरित नफा तोटा खात्यात नोंदवला जातो. ठीक आहे. नेक्स्ट पॉइंट आहे इम्पॅक्ट ऑन ग्रॉस प्रॉफिट. तर बघा, इम्पॅक्ट ग्रॉस प्रॉफिट इज ऍडेड टू द कॉस्ट ऑफ रिमेनिंग गुड्स. साधारण तोटा उर्वरित वस्तूच्या खर्चात समाविष्ट केल्यामुळे नफ्यावर परिणाम करतो. ठीक आहे. इथे म्हटलं आहे डज नॉट इम्पॅक्ट ग्रॉस प्रॉफिट इज ट्रीटेड सेपरेटली. असाधारण तोटा नफा आणि तोटा खात्यात वेगळ्या नोंदी म्हणून दाखवला जातो, त्यामुळे नफ्यावर परिणाम करत नाही. ओके. मग इथे म्हटलेलं आहे इन्शुरन्स कव्हरेज. बघा, जनरली नॉट कवर्ड बाय इन्शुरन्स बिकॉज इट इज एक्सपेक्टेड टू ऑकर इन ईच कन्साइनमेंट और शॉर्टेज. साधारणतः तोटा बहुतेक वेळा विमा कवचामध्ये समाविष्ट केलेला नसतो, कारण तो प्रत्येक कन्साइनमेंटमध्ये किंवा वस्तू साठवणुकीमध्ये होणे अपेक्षित असतो. आणि इथे म्हटलेलं आहे बघा, जनरली कवर्ड बाय इन्शुरन्स फॉर लॉसेस ड्यू टू अनफॉरसीन इव्हेंट. असाधारण तोटा विमा कंपन्यांच्या कवचमध्ये समाविष्ट केला जातो, कारण तो अनपेक्षित घटनांमुळे होतो. ठीक आहे. आता बघा, जर्नल एंट्रीज दिलेल्या आहे. जनरल एंट्री रिलेटेड टू ॲबनॉर्मल लॉस. तर सिनेरिओ दिले आहे आणि त्याची एंट्री दिली आहे. बघा, फर्स्ट म्हटले आहे वेन ॲबनॉर्मल लॉस ऑकर, असाधारण तोटा झाल्यास. तर बघा, ॲबनॉर्मल लॉस अकाउंट डेबिट टू कन्साइनमेंट अकाउंट. त्याची जर्नल एंट्री ही होईल, ॲबनॉर्मल लॉस अकाउंट डेबिट टू कन्साइनमेंट अकाउंट. सेकंड, इफ ॲबनॉर्मल लॉस इज रिकव्हरेबल फ्रॉम द इन्शुरन्स कंपनी. जर असाधारण तोटा विमा कंपनीकडून मिळवता येत असेल तर बघा, इन्शुरन्स कंपनी अकाउंट डेबिट टू ॲबनॉर्मल लॉस अकाउंट क्रेडिट. ओके. थर्ड, इफ ॲबनॉर्मल लॉस इज रिकव्हरेबल फ्रॉम कन्सायनी. जर असाधारण तोटा कन्सायनीकडून मिळवता येत असेल तर काय होईल, कन्सायनी पर्सनल अकाउंट डेबिट टू ॲबनॉर्मल लॉस अकाउंट. ओके. फोर्थ, इफ ॲबनॉर्मल लॉस इज नॉट रिकव्हरेबल. जर असाधारण तोटा वसूल होऊ शकेल नसेल तर ॲबनॉर्मल लॉस अकाउंट डेबिट टू प्रॉफिट अँड लॉस अकाउंट क्रेडिट. अशी आपण त्याची काय करतो आहे, एंट्री करतो आहे. ठीक आहे. आता बघा, नेक्स्ट पॉइंट आहे आपला 21.9 चा कमिशन म्हटलेला आहे. आता कमिशन म्हणजे काय हे आपल्याला माहिती पाहिजे. तर बघा काय म्हटलेलं आहे कमिशन मध्ये. तर कमिशन इज रिम्युनरेशन paid by the consignor to the consignee for the service rendered selling consigned goods. कमिशन म्हणजे माल पाठवणाऱ्याने मीन्स कन्सायनरने माल विक्रीसाठी सेवा दिल्याबद्दल एजंटला दिलेले मोबदला आहे. ठीक आहे. त्यालाच काय म्हणतो आपण, कमिशन. आता याच्यामध्ये टाइप्स आहे. तर फर्स्ट आहे बघा ऑर्डिनरी कमिशन मीन्स सामान्य कमिशन. तर बघा याच्यामध्ये पॉइंट्स आहेत 3. फिक्स पर्सेंटेज ऑन ग्रॉस सेल. दिलेल्या एकूण विक्री रकमेवर निश्चित टक्केवारी दिली जाते. ठीक आहे. सेकंड म्हटलं आहे गिवन इरिस्पेक्टिव्ह ऑफ कॅश और क्रेडिट सेल. रोकड विक्री किंवा उधारी यामध्ये फरक केला जात नाही. थर्ड, नो प्रोटेक्शन फ्रॉम बॅड डेट्स. दायित्वाची नुकसान भरपाई होत नाही. ठीक आहे. नेक्स्ट, सेकंड, डेल क्रेड कमिशन. डेल क्रेडर कमिशन म्हणजे काय बघा, ॲडिशनल कमिशन फॉर एनकरेजिंग क्रेडिट सेल्स. उधारी विक्रीस प्रोत्साहन देण्यासाठी अतिरिक्त कमिशन दिले जाते. ठीक आहे. नंतर सेकंड म्हटलंय प्रोव्हाइड प्रोटेक्शन टू कन्सायनर फ्रॉम बॅड डेट्स. उधारी वसूल न झाल्यास माल पाठवणाऱ्याला नुकसान होत नाही. आणि थर्ड, युजली कॅल्क्युलेटेड ऑन टोटल सेल अनलेस स्पेसिफाईड अदरवाइज. बहुधा एकूण विक्रीवरच दिले जाते जोपर्यंत वेगळं ठरवले नसेल. ठीक आहे. त्याच्यानंतर थर्ड टाइप आहे ओव्हर रायडिंग कमिशन, अतिरिक्त कमिशन. तर बघा, एक्स्ट्रा इन्सेंटिव्ह फॉर कन्सायनी टू प्रमोट सेल्स और सेल ॲट हायर प्राइस. अधिक किमतीने विक्री करण्यासाठी किंवा नवीन उत्पादने बाजारात आणण्यासाठी प्रोत्साहन. तर बघा, कॅन बी कॅल्क्युलेट कशावर राहते, टोटल सेलवर, डिफरन्स बिटवीन ॲक्च्युअल सेल अँड इनव्हॉइस प्राइस अँड प्रॉफिट शेअर. ठीक आहे. एकूण विक्री, प्रत्यक्ष विक्री व चलनातील किंमत यामधील फरक किंवा नफा वाटप यावर आधारित असू शकतो. ठीक आहे. आता बघा त्याच्या एमसीक्यूज बघूया. तर बघा, फर्स्ट क्वेश्चन आहे व्हॉट इज ऑर्डिनरी कमिशन. सामान्य कमिशन म्हणजे काय. तर बघा ऑप्शन आहे इट इज गिवन ऑन क्रेडिट सेल्स ओनली. सेकंड, इट प्रोटेक्ट द कन्सायनर फ्रॉम द बॅड डेट्स.
थर्ड, इट इज फिक्स पर्सेंटेज ऑन ग्रॉस सेल्स, अँड फोर्थ, इट इज कॅल्क्युलेटेड ऑन प्रॉफिट ओनली. तर करेक्ट आन्सर आहे इथे थर्ड, इट इज फिक्स पर्सेंटेज ऑन ग्रॉस सेल. ही एक स्थिर टक्केवारी आहे एकूण विक्रीची. ओके. नेक्स्ट, सेकंड, विच टाइप ऑफ कमिशन प्रोव्हाइडेड प्रोटेक्शन फ्रॉम बॅड डेट्स. खालीलपैकी कोणती कमिशन खराब कर्जापासून संरक्षण देते. तर बघा ऑप्शन आहे फर्स्ट ऑर्डिनरी कमिशन, सेकंड ओव्हरराइडिंग कमिशन, थर्ड डेलक्रेट कमिशन, अँड फोर्थ प्रॉफिट शेअरिंग कमिशन. तर करेक्ट आन्सर आहे थर्ड डेलक्रेट कमिशन. थर्ड, डेलक्रेट कमिशन इज युजली कॅल्क्युलेटेड ऑन. डेलक्रेट कमिशन सामान्यतः कशावर आधारित असते. तर बघा ऑप्शन आहे क्रेडिट सेल्स ओनली, सेकंड कॅश सेल्स ओनली, थर्ड टोटल सेल्स अनलेस अदरवाइज एग्रीड, अँड फोर्थ प्रॉफिट अर्न. तर करेक्ट आन्सर आहे इथे थर्ड टोटल सेल्स अनलेस अदरवाइज एग्रीड. एकूण विक्री जोपर्यंत वेगळे ठरवले नसेल. नेक्स्ट, फोर्थ, व्हॉट इज द पर्पज ऑफ ओव्हरराइडिंग कमिशन. अधिलाभ कमिशन देण्यामागचा उद्देश काय आहे. तर बघा ऑप्शन आहे फर्स्ट टू कव्हर बॅड डेट्स, सेकंड टू रिवॉर्ड फॉर मेकिंग क्रेडिट सेल, थर्ड टू एनकरेज सेलिंग ॲट हायर प्राइस ऑर इंट्रोड्युसिंग न्यू प्रोडक्ट, अँड फोर्थ टू रिप्लेस ऑर्डिनरी कमिशन. करेक्ट आन्सर आहे इथे थर्ड टू एनकरेज सेलिंग ॲट हायर प्राइस ऑर इंट्रोड्युसिंग न्यू प्रोडक्ट. जास्त दराने विक्री किंवा नवीन उत्पादने सादर करण्यासाठी प्रोत्साहन देणे. ओके. नेक्स्ट, फिफ्थ, ऑर्डिनरी कमिशन इज गिवन. सामान्य कमिशन दिली जाते. तर बघा केव्हा. फर्स्ट ओनली वेन प्रॉफिट इज मेड, सेकंड रिगार्डलेस ऑफ क्रेडिट और कॅश सेल, थर्ड ओनली कॅश क्रेडिट सेल, ओनली क्रेडिट सेल, अँड फोर्थ वेन गुड्स आर सोल्ड ॲट इनवॉइस प्राइस. तर करेक्ट आन्सर आहे इथे सेकंड रिगार्डलेस ऑफ क्रेडिट और कॅश सेल. रोख व उदार विक्री काही असो ऑर्डिनरी कमिशन दिलं जाते. आता 21.10 आहे रिटर्न ऑफ गुड फ्रॉम द कन्साइनी. ठीक आहे. आता याचे आपण की पॉइंट्स आणि एमसीक्यूज बघूया. ज्यांनी आतापर्यंत चॅनलला सबस्क्राईब नाही केलं ते चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि व्हिडिओला एक लाईक करून घ्या. आणि ज्यांना पण अकाउंटिंगच्या पीडीएफ हव्या असतील त्यांनी गिवन नंबरवर मेसेज करा, तिथे तुम्हाला पीडीएफ अवेलेबल होऊन जाणार. तर बघा 21.10 काय म्हटलंय, रिटर्न ऑफ गुड्स फ्रॉम द कन्साइनी. तर बघा व्हॅल्युएशन ऑफ रिटर्न गुड्स. व्हॅल्युएशन कसं होते बघा. Consigned goods may be returned by the consignee due to reason like poor quality, not matching the sample, or damage during transit. खराब गुणवत्ता, नमुन्याशी जुळत नसणे किंवा वाहतूक दरम्यान माल खराब होणे अशा कारणामुळे एजंट माल परत करू शकतो. ठीक आहे. नेक्स्ट पॉइंट म्हटलं आहे रिटर्न गुड्स आर व्हॅल्यू ॲट ओरिजिनल कन्साइन प्राइस, दॅट इज द प्राइस ॲट विच गुड्स वेअर सेंड टू द कन्साइनी. परत आलेल्या मालाची किंमत मूळ पाठवलेली किंमत मीन्स कन्साइन दर धरली जाते. नेक्स्ट पॉइंट आहे एक्सपेन्सेस इन्कर्ड बाय द कन्साइनी टू रिटर्न द गुड्स कॉल्ड सेकंडरी फ्रेट्स आर नॉट इन्क्लुडेड इन द व्हॅल्युएशन. माल परत पाठवण्याची एजंटने केलेला खर्च सेकंडरी फ्रेट किंमतीत धरला जात नाही. ठीक आहे. रिझन काय आहे बघा. बिकॉज द गुड्स वेअर ऑलरेडी सेलेबल कंडिशन अँड लोकेशन. कारण माल विक्रीस योग्य स्थितीत आणि ठिकाणी आधीच पोहोचवला होता त्याच्यामुळे. ठीक आहे. आता बघा नेक्स्ट याचे एमसीक्यूज आहे. तर बघा एमसीक्यूज बघूया. फर्स्ट आहे वाय माइट कन्सिडर्ड गुड्स बी रिटर्न बाय द कन्साइनी. प्रतिनिधी पाठवलेली माल परत का करू शकतो. बघा ऑप्शन आहे फर्स्ट ड्यू टू ओव्हर प्राइसिंग, second due to reason like poor quality, damage in transit, or not patching the spaceman, third due to increase in demand, and fourth due to avoid paying commission. The correct answer is second due to reason like poor quality, damage in transit, not matching the spaceman. मीन खराब गुणवत्ता, वाहतूक खर्च किंवा नमुन्याशी जुळत नसल्यामुळे. ठीक आहे. नेक्स्ट, सेकंड ॲट व्हॉट व्हॅल्यू आर रिटर्न कन्साइन गुड रेकॉर्ड्स. परत आलेला पाठवलेला माल कोणत्या किमतीने नोंदवला जातो. बघा ऑप्शन आहे फर्स्ट करंट मार्केट प्राइस, सेकंड प्राइस इन्क्लूड टू रिटर्न द गुड्स, थर्ड इनवॉइस प्राइस, अँड फोर्थ झिरो ॲट इज रिटर्न. तर करेक्ट आन्सर आहे इथे थर्ड इनवॉइस प्राइस मीन्स ओरिजिनल कन्साइनमेंट व्हॅल्यू मीन्स चालनामधील किंमत मूळ पाठवलेली किंमत त्याच्यामुळे आपण इथे किमतीत ठरतो. ठीक आहे. नेक्स्ट थर्ड
आर द एक्सपेन्सेस इनकर्ड बाय कन्सायनी टू रिटर्न द गुड्स टू द कन्सायनर कन्सिडर्ड इन व्हॅल्युएशन. प्रतिनिधीने माल पाठवण्यासाठी केलेला खर्च मूल्यांकनामध्ये धरला जातो का? बघा ऑप्शन आहे फर्स्ट यस ऑलवेज, सेकंड ओनली इफ गुड्स वेअर डॅमेज, थर्ड नो बिकॉज दे वेअर ऑलरेडी इन सेलेबल कंडिशन अँड लोकेशन, अँड फोर्थ यस इफ इट्स मेन्शन द ॲग्रीमेंट. तर करेक्ट आन्सर आहे इथे थर्ड नो बिकॉज दे वेअर ऑलरेडी इन स्केलेबल कंडिशन अँड लोकेशन. नाही, कारण माल जो आहे तो कशावर जातो आपला विक्री योग्य आणि स्थितीत आणि ठिकाणी होता त्याच्यामुळे. ठीक आहे. नेक्स्ट फोर्थ, व्हॉट इज अकाउंटिंग टर्म फॉर द एक्सपेन्सेस ऑफ रिटर्निंग गुड्स फ्रॉम द कन्सायनी टू कन्सेलर. प्रतिनिधी पाठवणाऱ्याकडे माल परत पाठवण्याचा खर्चासाठी वापरला जाणारा लेखाशास्त्रीय शब्द काय आहे? बघा ऑप्शन आहे फर्स्ट प्राइम कॉस्ट, सेकंड सेलिंग एक्सपेन्सेस, थर्ड सेकंडरी फ्रेट्स अँड थर्ड डायरेक्ट एक्सपेन्सेस. तर करेक्ट आन्सर आहे इथे थर्ड सेकंडरी फ्रेट्स. ओके. नेक्स्ट, आता नेक्स्ट क्वेश्चन आहे आपल्याजवळ. तर नेक्स्ट क्वेश्चन म्हणजे आपण बघा 21.11 आहे अकाउंट सेल्सचा. बरोबर आहे. आता अकाउंट सेल्स बद्दल आपण बघूया की अकाउंट सेल्स काय आहे, कशामध्ये आपल्याला दिलेले आहे. तर ते सर्व इन्फॉर्मेशन आपण याच्यामध्ये आता बघू. त्याचे की पॉइंट्स आणि त्याच्यानंतर एमसीक्यू सुद्धा सॉल्व्ह करणार आहे. ठीक आहे. ज्यांनी आतापर्यंत चॅनलला सबस्क्राईब नाही केलं ते चॅनलला सबस्क्राईब करून घ्या, मीन्स नोटिफिकेशन तुम्हाला पूर्ण व्हिडिओज मिळणार. तर बघा अकाउंट सेल्स मीन्स खातेवाटिका अहवाल. तर बघा काय म्हटलं आहे, an account is sell periodically summary statement sent by consignee to the consigner. खाते वहिवाट अहवाल म्हणजे एजंट मीन्स कन्सायनी माल पाठवणाऱ्यास कन्सायनरला वेळोवेळी पाठवलेला सारांश अहवाल आहे. बरोबर आहे. तर बघा कंटेंट्स ऑफ सेल अकाउंट मध्ये काय राहतात. फर्स्ट आहे सेल्समेड मीन्स टोटल सेल्स मेड बाय कन्सायनी, एजंटने केलेल्या एकूण विक्रीचा तपशील असतो. सेकंड एक्सपेन्सेस इनकर्ड, एक्सपेन्सेस इनकर्ड ऑन बिहाफ ऑफ द कन्सायनर, माल पाठवणाऱ्याच्या वतीने केलेल्या खर्चाची माहिती असते. ठीक आहे. नेक्स्ट थर्ड आहे कमिशन अर्न बाय द कन्सायनी, एजंटला मिळालेली कमिशन किती असते. फोर्थ आहे अनसोल्ड इन्व्हेंटरी मीन्स डिटेल ऑफ गुड्स रिमेनिंग अनसोल्ड विथ द कन्सायनी, एजंटकडे शिल्लक राहिलेली व विकलेला माल, हे सगळे जे आहेत ते असतात. ठीक आहे अकाउंट सेल्स मध्ये. नंतर आहे फिफ्थ ऍडव्हान्स सिक्युरिटी ऍडजस्टमेंट. बघा ऍडव्हान्स ऑर डिपॉझिट बाय द कन्सायनी अँड हाऊ मच इज ऍडजस्टेड, दिलेली आगाऊ रक्कम किंवा ठेव रक्कम व तिचे समायोजन असते. नंतर असते बॅलन्स पेमेंट, बॅलन्स अमाऊंट ड्यू ऑर ऑलरेडी रिमिटेड टू द कन्सायनर, बाकी रक्कम जी देय आहे आणि पाठवलेली आहे. ठीक आहे. इट इज अ समरी स्टेटमेंट नॉट द सेम ॲज अ सेल्स अकाउंट, हा एक सारांश अहवाल आहे, विक्री खात्यापासून वेगळा असतो. सेल्स अकाउंट मध्ये तो येत नाही, त्याला सेल्स अकाउंट म्हणतात आणि हे अकाउंट सेल्स राहते जो अकाउंट्सच्या याच्यामध्ये समाविष्ट असतो. ओके. आता बघा याचे एमसीक्यूज दिलेले आहे आपल्याला. फर्स्ट एमसीक्यूज आहे व्हॉट इज अन अकाउंट सेल, अकाउंट सेल म्हणजे काय. तर बघा ऑप्शन आहे फर्स्ट अ परचेस इनवॉइस सेंड बाय द कन्सायनी, second a summary statement sent by the consignee to the consigner, third a sales report prepared by the consigner, आणि फोर्थ आहे अ टॅक्स स्टेटमेंट. तर करेक्ट आन्सर आहे इथे सेकंड अ समरी स्टेटमेंट सेंड बाय द कन्सायनी टू द कन्सायनर, प्रतिनिधीकडून पाठवणाऱ्याला पाठवलेला सारांश अहवाल असतो, त्यालाच आपण काय म्हणतो इथे अकाउंट सेल्स. नेक्स्ट सेकंड विच ऑफ द फॉलोइंग इज नॉट इन्क्लुडेड इन अकाउंट सेल, खालीलपैकी काय अकाउंट सेल्स मध्ये समाविष्ट नसते. तर बघा ऑप्शन आहे फर्स्ट इथे डिटेल ऑफ सेल्स मेड, सेकंड कमिशन अर्न बाय द कन्सायनी, थर्ड प्रॉफिट अँड लॉस स्टेटमेंट ऑफ द कन्सायनर अँड फोर्थ अनसोल्ड इन्व्हेंटरी विथ द कन्सायनी. तर जे आहे प्रॉफिट अँड लॉस स्टेटमेंट ऑफ द कन्सायनर इज नॉट इन्क्लुडेड इन द अकाउंट सेल, पण बाकी जे आहेत ते सर्व असतात. ठीक आहे. नेक्स्ट फिफ्थ नेक्स्ट थर्ड आहे थर्ड अकाउंट सेल इज डिफरंट फ्रॉम, अकाउंट सेल खालीलपैकी यापेक्षा वेगळा आहे, कारण परचेस बुक, सेकंड सेल्स बुक, थर्ड कमिशन स्टेटमेंट अँड फोर्थ बॅलन्स शीट. तर करेक्ट आन्सर आहे इथे सेकंड सेल्स बुक. बरोबर आहे. अकाउंट सेल्स इज डिफरंट फ्रॉम सेल्स अकाउंट, विक्री खात्यामध्ये तो डिफरंट असतो. नेक्स्ट फोर्थ
विच ऑफ द फॉलोइंग डिटेल आर इन्क्लुडेड इन अन अकाउंट सेल. अकाउंट सेल मध्ये खालीलपैकी कोणती माहिती समाविष्ट असते. तर बघा ऑप्शन आहे फर्स्ट ऍडव्हान्स रिसिव्ड अँड इट्स ऍडजस्टमेंट, सेकंड परचेस रिटर्न, थर्ड ओनर्स ड्रॉइंग अँड फोर्थ लोन टेकन बाय द कन्सायनर. तर करेक्ट आन्सर आहे इथे फर्स्ट ऍडव्हान्स रिसिव्ड अँड इट्स ऍडजस्टमेंट, मिळालेली आगाऊ रक्कम व तिचे समायोजन. आता बघा जर्नल एंट्रीज इन द बुक ऑफ कन्सायनी. मगाशी आपण कन्सायनरचं बघितलं होतं, आता आपण बघू कन्सायनीच्या अकाउंट मध्ये कशा एंट्रीज होतील. बरोबर आहे, कारण की 12th पॉइंट आपला काय अकाउंटिंग इन द बुक ऑफ कन्सायनी. तर बघा एंट्री आहे फर्स्ट ऑन मेकिंग सेल्स. तर बघा कॅश अकाउंट, बँक अकाउंट और डेटर्स अकाउंट डेबिट टू कन्सायनर पर्सनल अकाउंट. बरोबर आहे, रोख बँक ग्राहक खाते डेबिट आणि पाठवण्याच्या व्यक्तीचे खाते क्रेडिट. नंतर सेकंड आहे फॉर एक्सपेन्स अँड लॉस कमिशन, कन्सायनर पर्सनल अकाउंट डेबिट टू बँक अकाउंट, पाठवणाऱ्याचे खाते डेबिट व बँक खाते क्रेडिट. नंतर थर्ड आहे फॉर ऍडव्हान्स टू कन्सायनर, तर कन्सायनर पर्सनल अकाउंट डेबिट टू बँक अकाउंट. ओके, पाठवणाऱ्याचे वैयक्तिक खाते आणि बँक खाते डेबिट क्रेडिट. नेक्स्ट फोर्थ आहे फॉर रेकॉर्डिंग बॅड डेट्स, तर बॅड डेट्स अकाउंट डेबिट टू कस्टमर अकाउंट क्रेडिट. ठीक आहे, वाईट थकबाकी खाते डेबिट आणि ग्राहक खाते क्रेडिट. फिफ्थ आहे फॉर रायटिंग ऑफ बॅड डेट्स. ठीक आहे, जर बघा फर्स्ट आहे इफ डेल क्रेडिट कमिशन इज नॉट अलाउड, तर काय होईल कन्सायनर पर्सनल अकाउंट डेबिट टू बॅड डेट्स अकाउंट. इफ डेल क्रेडिट कमिशन इज अलाउड, तर कमिशन अकाउंट डेबिट टू बॅड डेट्स अकाउंट. बरोबर आहे, डेल क्रेडिट कमिशन नसेल तर पाठवणाऱ्याचे खाते डेबिट आणि वाईट कर्ज खाते क्रेडिट, आणि डेल क्रेडिट कमिशन असेल तर कमिशन खाते डेबिट आणि वाईट थकबाकी खाते क्रेडिट. अशा एंट्रीज होतील. ठीक आहे, हे कन्सायनीच्या अकाउंट मध्ये केलेल्या एंट्रीज आहेत. ठीक आहे, आता बघा त्याचे एमसीक्यूज बघूया. तर बघा फर्स्ट एमसीक्यूज आहे आपल्याजवळ आता, वेन डज द कन्सायनी रेकॉर्ड एंट्रीज रिलेटेड टू कन्साइनमेंट, प्रतिनिधी कधी कन्साइनमेंट संबंधित नोंदी करतो. बघा ऑप्शन आहे वेन गुड्स आर डिस्पॅच बाय द कन्सायनर, सेकंड वेन एक्सपेन्सेस आर इनकर्ड बाय द कन्सायनर, थर्ड ओनली when he take action like making sales, incurring expenses or sending advance, and fourth as soon as goods are received. The correct answer आहे third, only when he take action like making sales, incurring expenses or sending advances. फक्त जेव्हा तो विक्री करतो, खर्च करतो किंवा आगाऊ रक्कम पाठवतो तेव्हा. नेक्स्ट सेकंड, what is the journal entry in consignee book when sales are made? जेव्हा विक्री केली जाते तेव्हा प्रतिनिधीच्या पुस्तकात कोणती नोंद होते. तर बघा ऑप्शन आहे फर्स्ट कन्सायनर अकाउंट डेबिट टू कॅश अकाउंट, सेकंड कॅश बँक डेबिट अकाउंट डेबिट टू कन्सायनर पर्सनल अकाउंट, थर्ड सेल्स अकाउंट डेबिट टू कन्सायनी अकाउंट, अँड फोर्थ नो एंट्री इज पास. करेक्ट आन्सर आहे इथे सेकंड. ओके, कॅश बँक और डेटर्स अकाउंट डेबिट टू कन्सायनर पर्सनल अकाउंट क्रेडिट, मीन्स रोख बँक थकबाकी खाते डेबिट, पाठवणारा वैयक्तिक खाता अकाउंट क्रेडिट. ठीक आहे, नेक्स्ट थर्ड, इफ द कन्सायनी इनकर एक्सपेन्स ऑन बिहाफ ऑफ द कन्सायनर, व्हॉट इज द करेक्ट जर्नल एंट्री. प्रतिनिधीने पाठवणाऱ्याच्या वतीने खर्च केला असेल तर योग्य जर्नल एंट्री कोणती आहे. बघा ऑप्शन आहे फर्स्ट बँक अकाउंट डेबिट टू कन्सायनर अकाउंट, सेकंड कन्सायनर अकाउंट डेबिट टू बँक अकाउंट, थर्ड एक्सपेन्सेस अकाउंट डेबिट टू कन्सायनी अकाउंट, अँड फोर्थ नो एंट्री. तर करेक्ट आन्सर आहे सेकंड कन्सायनर अकाउंट डेबिट टू बँक अकाउंट, पाठवणाऱ्याचा डेबिट खाता आणि बँक खाते क्रेडिट. ठीक आहे, नेक्स्ट फोर्थ, when Dell credit commission is allowed and bad debt arise, how it is loss treated. जेव्हा डेल क्रेडिट कमिशन दिले जाते आणि खराब कर्ज होते तेव्हा तो तोटा कसा नोंदवला जातो. तर बघा ऑप्शन आहे फर्स्ट चार्ज टू कन्सायनर, सेकंड रिटर्न ऑफ फ्रॉम द डेटर्स अकाउंट, थर्ड डेबिटेड टू द कमिशन अकाउंट, अँड फोर्थ ऍडजस्टेड अगेन्स्ट सेल्स. तर करेक्ट आन्सर आहे इथे थर्ड डेबिटेड टू कमिशन अकाउंट, कमिशन खात्यावर डेबिट केला जातो. ओके, नेक्स्ट फिफ्थ, what is the journal entry if advance is paid by consignee to consigner. प्रतिनिधीने पाठवणाऱ्याला आगाऊ रक्कम दिल्यास नोंद काय असेल. तर बघा ऑप्शन आहे फर्स्ट बँक अकाउंट डेबिट टू कन्सायनर अकाउंट, सेकंड कन्सायनर अकाउंट डेबिट टू बँक अकाउंट, थर्ड ऍडव्हान्स अकाउंट डेबिट टू कॅश अकाउंट, अँड फोर्थ कॅश अकाउंट डेबिट टू ऍडव्हान्स अकाउंट. तर करेक्ट आन्सर आहे इथे सेकंड कन्सायनर अकाउंट डेबिट टू बँक अकाउंट, पाठवणारा डेबिट आणि बँक खाते क्रेडिट. आता बघा
21.13 आहे कॉमन एमसीक्यूज. ठीक आहे, आता कॉमन एमसीक्यूज आणि त्याच्यानंतर टेस्ट ऑफ युअर नॉलेजचे क्वेश्चन्स आपण बघू. ठीक आहे, तर चला स्टार्ट करूया. तर बघा फर्स्ट क्वेश्चन आहे, P of Delhi sent out of 100 boxes to the toothpaste of costing 200 each. Each box consists 12 packets. 600 boxes were sold by the consignee at the 20 per packet. ठीक आहे, what is the amount of the sale value? दिल्लीच्या P ने 1000 बॉक्स टूथपेस्ट पाठवले, प्रत्येकाचा खर्च 200 रुपये आहे. ठीक आहे, प्रत्येक बॉक्स मध्ये 12 पॅकेट्स असतात आणि 600 बॉक्स प्रतिनिधीने 20 प्रति पॅकेट दराने विकले, तर विक्रीची एकूण रक्कम किती असेल? तर बघा ऑप्शन आहे 1,44,000, 1,20,000, 1,32,000. ठीक आहे, तर जी पण काही कॉस्टिंग येत आहे तर 12 इंटू किती करावी लागेल आपल्याला? 12 दुने 24, बरोबर आहे. 12 दुने 24 आणि एका पॅकेटमध्ये किती होते? 12 आणि 12 नंतर त्याने 20 पॅकेट पर विकलेले आहे, तर 24 दुने 48, 4,800, बरोबर आहे. आणि त्याने किती पॅकेट्स बॉक्सेस प्रतिनिधीने? 6 दुने 12 मीन्स 1200, तर 1,32,000 याचा करेक्ट आन्सर. ठीक आहे, नेक्स्ट सेकंड, X of Kolkata sent out of 2000 boxes to Y of Delhi costing 100 each. ठीक है, consignor expenses 5000 and 1/10 of the boxes were lost in consignee godown and treated as a normal loss. ठीक है, 1200 boxes were sold by the consignee. What will be the value of consignment inventory? कोलकाताच्या X ने 2000 बॉक्सेस दिल्लीच्या Y कडे 100 प्रत्येकाच्या किमतीत पाठवले. ठीक आहे, पाठवण्याचा खर्च 5000 आणि 10 बॉक्सेस प्रतिनिधीच्या गोदामात गमावले गेले आणि सामान्य तोट्यात मानले गेले, तर 1200 बॉक्सेस प्रतिनिधीने विकले, तर कन्साइनमेंट इन्व्हेंटरीची किंमत काय असेल? तर बघा 68,300, 61,500 अँड 60,000. तर इनडायरेक्टली इथे बघा 2000 पाठवले 1200, तर 12 इंटू किती? 5000, 12 पंचे 60, बरोबर आहे. प्रतिनिधींचा पाठवण्याचा खर्च 5000 रुपये आला, प्रत्येकाच्या 100 रुपये विकले, तर 1200 ते झाले आणि 1200 इंटू 500 त्याच्यात गमावले, म्हणजे एक बॉक्सेस गमावले, म्हणजे इनडायरेक्टली इथे जे आन्सर येईल ते येईल 60,000. ठीक आहे, याचं कॅल्क्युलेशन्स करा आणि आन्सर बघा. नेक्स्ट, ठीक आहे, आता बघा याच्यामध्ये दिलेलं आहे क्वेश्चन 4, X ऑफ कोलकाता सेंड आउट 2000 बॉक्सेस कॉस्टिंग each with the instruction cost sales are made to the at cost of 45%. ठीक है, cost plus 45%. X drop bill on Y on the amount equivalent 60% on the sales value. What is the amount of bill? बघा, कोलकाताच्या X ने 2000 बॉक्सेस 100 प्रत्येकाच्या किमतीत पाठवले आणि विक्रीची शर्त अशी होती की विक्री खर्च प्लस 45% एक्स्ट्रा करा. ठीक आहे, X ने Y वर 60% विक्रीच्या मूल्यात संतुलित बिल काढले, बिलाची रक्कम किती असेल? तर बघा 2000 बॉक्सेस होते, 2000 इंटू 100 मीन्स 2 लाख, 2 लाखावर 45% एक्स्ट्रा 2,45,000, बरोबर आहे. आणि 2,45,000 तर त्याचा इक्विव्हॅलंट किती होतं? 60%, तर इनडायरेक्टली याची जी प्राइस आहे ती किती? 2,90,000. ओके, नेक्स्ट फिफ्थ, विच ऑफ द फॉलोइंग स्टेटमेंट इज रॉंग? खालीलपैकी कोणते विधान चुकीचे आहे? तर बघा ऑप्शन आहे फर्स्ट, कन्साइनर इज द ओनर ऑफ द कन्साइनमेंट इन्व्हेंटरी. ठीक आहे, सेकंड, डिक्लेअर कमिशन इज अलाउड बाय कन्साइनर टू प्रोटेक्ट हिम फ्रॉम बॅड डेट्स. And fourth, all proportionate consignee expenses will be added up to the valuation of inventories. The correct answer is third. All proportionate consignee expenses will be added up for valuation of consignment inventory. कन्साइनमेंट साठ्याच्या मूल्यांकनासाठी सर्व अनुशंसित प्रतिनिधीच्या खर्चाची वाढ केली जाते. ठीक आहे, इज अ रॉंग. नेक्स्ट 6, आउट ऑफ द फॉलोइंग ॲट विच पॉइंट ट्रीटेड सेल्स अँड कन्साइनमेंट इज सेम? खालीलपैकी कोणत्या ठिकाणी विक्री आणि कन्साइनमेंट याचा उपचार समान आहे? तर बघा ऑप्शन आहे फर्स्ट, ओनरशिप ट्रान्सफर, सेकंड, मनी रिसिव्ड, थर्ड, इन्व्हेंटरी आउटफ्लो. तो करेक्ट आन्सर आहे थर्ड, इन्व्हेंटरी आउटफ्लो, साठ्याचा बाहेर जाण्याचा प्रवाह. ओके, नेक्स्ट 7, इफ डेल क्रेडिट कमिशन इज अलॉट फॉर बॅड डेट, कन्साइनी विल डेबिट बॅड डेट्स अमाउंट. जर डेल क्रेडिट कमिशन खराब कर्जासाठी दिला असेल तर प्रतिनिधी खराब कर्जाची रक्कम कुठे डेबिट करेल? तर बघा ऑप्शन आहे फर्स्ट,
कमिशन ऑन अकाउंट, सेकंड कन्सायनर अकाउंट, थर्ड ट्रेड रिसिवेबल अकाउंट. तर करेक्ट आन्सर आहे इथे सेकंड कन्सायनर अकाउंट, पाठवणाऱ्याचे खाते. नेक्स्ट 8. अ प्रोफॉर्मा इनवॉइस इज सेंड बाय. प्रोफॉर्मा इनवॉइस कोण पाठवतो? तर बघा ऑप्शन आहे फर्स्ट कन्सायनी टू कन्सायनर, सेकंड कन्सायनर टू कन्सायनी, थर्ड कस्टमर और डेटर्स टू कन्सायनी. तर करेक्ट आन्सर आहे इथे सेकंड कन्सायनर टू कन्सायनी. ओके. नेक्स्ट 9th. विच ऑफ द फॉलोइंग स्टेटमेंट इज करेक्ट. खालीलपैकी कोणते विधान योग्य आहे? तर बघा ऑप्शन आहे फर्स्ट consignee will pass a journal entry in his book at the time of receiving good from the consignor. Means second, consignee will not pass any journal entry in his book at the time of receiving good from consignor. And third, the ownership of goods will be transferred to consignee at the time of receiving goods. तर करेक्ट आन्सर आहे ते फर्स्ट. ठीक आहे. consignee will pass a journal entry in his book at the time of receiving good from consignor. प्रतिनिधी माल पाठवणाऱ्यापासून मिळाल्यावर आपल्या पुस्तकामध्ये जर्नल एंट्री करेल. ठीक आहे. नेक्स्ट 10th. कन्साइनमेंट इन्व्हेंटरी विल बी रेकॉर्डेड इन द बॅलन्स शीट ऑफ कन्सायनर ऑन असेट साइड ॲट. कन्साइनमेंट इन्व्हेंटरी पाठवणाऱ्याच्या बॅलन्स शीट मध्ये संपत्तीच्या बाजूला कोणत्या मूल्यावर नोंद जाईल? तर बघा ऑप्शन आहे फर्स्ट इनवॉइस व्हॅल्यू, सेकंड ॲट इनवॉइस व्हॅल्यू लेस इन्व्हेंटरी रिव्हर्स, अँड फोर्थ ॲट अ लोअर दॅन प्राइस. करेक्ट आन्सर आहे इथे थर्ड at lower than cost price, किमतीपेक्षा कमी मूल्यावर. ओके. नेक्स्ट 11th. which of the following expenses of consignee will be considered as a non selling expenses. खालीलपैकी कोणता खर्च प्रतिनिधीचा नॉन सेलिंग खर्च मानला जाईल? तर बघा ऑप्शन आहे फर्स्ट ऍडव्हर्टाइजमेंट, सेकंड इन्शुरन्स ऑन फ्रेट इनवर्ड, अँड फोर्थ सेलिंग एक्सपेन्सेस. करेक्ट आन्सर आहे थर्ड इन्शुरन्स ऑन फ्रेट इनवर्ड. फ्रेट इनवर्ड वर विमा. नेक्स्ट 12th. द कन्साइनमेंट अकाउंटिंग इज मेड ऑन द फॉलोइंग बेसिस. कन्साइनमेंट लेखांकन खालीलपैकी कोणत्या आधारावर केले जाते? तर बघा ऑप्शन आहे फर्स्ट ॲकरल, रिअलायझेशन अँड कॅश बेसिस. तर करेक्ट आन्सर आहे सेकंड रिअलायझेशन, वास्तविकता. नेक्स्ट 13. विच ऑफ द फॉलोइंग आयटम इज नॉट क्रेडिटेड टू कन्साइनमेंट अकाउंट. खालीलपैकी कोणता घटक कन्साइनमेंटच्या खात्यात क्रेडिट केला जात नाही? तर बघा ऑप्शन आहे फर्स्ट कॅश सेल्स मेड बाय कन्साइनी, second credit sales made by the consignee, and fourth inventories reserve on closing consignment inventory. तर करेक्ट आन्सर आहे थर्ड मीन्स बंद कन्साइनमेंट साठ्यावर साठा राखीव करणे. ओके. आता बघा इथे नेक्स्ट आहे 21.14 टेस्ट ऑफ युअर नॉलेज. याचे जे क्वेश्चन्सचे आन्सर आहे ट्रू आणि फॉल्स मध्ये तुम्हाला द्यायचे आहे कमेंट सेक्शन्स मध्ये. ठीक आहे. ज्यांनी पण कंप्लीट व्हिडिओ बघतात ते नक्कीच आन्सर्स देतात. ठीक आहे. तर व्हिडिओ बघून तुम्हाला याच्यामध्ये करेक्ट आन्सर्स द्यायचे आहे ट्रू आणि फॉल्स मध्ये. तर बघा फर्स्ट आहे व्हॅल्यू ऑफ द ॲबनॉर्मल लॉस इज डेबिटेड टू द कन्साइनमेंट अकाउंट. ॲबनॉर्मल तोट्याचं मूल्य कन्साइनमेंटच्या खात्यात डेबिट केले जाते. आन्सर सांगायचं आहे ट्रू किंवा फॉल्स. सेकंड सेल्स अकाउंट अँड अकाउंट सेल्स आर वन ऑफ द सेम. विक्री खाते आणि अकाउंट सेल्स हे एकच आहेत. तर ट्रू किंवा फॉल्स. थर्ड कन्सायनर इज द ओनर ऑफ द कन्साइनमेंट स्टॉक. पाठवणारा कन्साइनमेंट साठ्याचा मालक आहे का? आन्सर आहे ट्रू किंवा फॉल्स. नेक्स्ट फोर्थ नॉर्मल कमिशन इज पेड टू द कन्साइनी टू बिअर द रिस्क ऑफ बॅड डेट्स ऑन सेल ऑफ कन्साइन स्टॉक. सामान्य कमिशन प्रतिनिधीला कन्साइन स्टॉकच्या विक्रीवर खराब कर्जाचा धोका जुगारण्याचे दिले जाते. आन्सर की आहे ट्रू आहे की फॉल्स. नेक्स्ट there is no entry passed by consignee in his book for remaining stock of goods lying with him. प्रतिनिधी त्याच्या पुस्तकामध्ये त्याच्याकडे असलेल्या उर्वरित साठ्याबद्दल कोणतीही एंट्री करत नाही. तर तुम्हाला सांगायचं आहे ट्रू किंवा फॉल्स मध्ये. नेक्स्ट 6 आहे कन्साइनमेंट अकाउंट इज अ रिप्रेझेंटेटिव्ह पर्सनल अकाउंट. कन्साइनमेंट खाते एक प्रतिनिधी वैयक्तिक खाते आहे का? आन्सर सांगायचं आहे तुम्हाला ट्रू किंवा फॉल्स मध्ये. नेक्स्ट 7 pro forma invoice is sent by consignee to the consignor giving detail about stock of goods sent to the consignment and their cost and inward price etc. pro forma invoice प्रतिनिधीने पाठवणाऱ्याला पाठवली जाते ज्यामध्ये कन्साइनमेंट वर पाठवलेल्या वस्तूंचा साठा, त्यांचा खर्च, इनवॉइस किंमत इत्यादीचा तपशील दिला जातो. ट्रू किंवा फॉल्स. आणि नेक्स्ट आहे 8
द बॅड डेट्स इन केस ऑफ डेल क्रेडिट कमिशन शाल बी डेबिटेड टू द कन्साइनमेंट अकाउंट. डेल क्रेडिट कमिशनच्या बाबतीत खराब कर्ज कन्साइनमेंटच्या खात्यात डेबिट केले जाईल. ट्रू किंवा फॉल्स. ठीक आहे. नेक्स्ट जो आहे तो 9th आहे बघा. ॲबनॉर्मल लॉस इज क्रिएटेड फॉर अनकंट्रोलेबल सिच्युएशन अँड सर्कमस्टन्स. ॲबनॉर्मल तोटा अनियंत्रित परिस्थितीमुळे होतो. आन्सर सांगायचा तुम्हाला ट्रू किंवा फॉल्स मध्ये. आणि लास्ट आहे 10. द रिलेशनशिप बिटवीन द कन्सायनर अँड द कन्सायनी अँड हिज कन्सायनी इज दॅट ऑफ सेलर अँड बायर. पाठवणारा आणि त्याच्या प्रतिनिधी त्याच्यातील संबंध विक्रेता आणि खरेदीवर यासारखा आहे. आन्सर सांगायचा तुम्हाला ट्रू किंवा फॉल्स मध्ये. ठीक आहे. नेक्स्ट जो व्हिडिओ आहे नेक्स्ट जे आहे ते तुम्हाला माहितीच आहे. बुक सगळ्या PDF अवेलेबल आहे. ठीक आहे. बिझनेस लॉ, इन्कम टॅक्स, फायनान्स मॅनेजमेंट, त्याच्यानंतर इकडे फायनान्शियल अकाउंटिंग, कॉस्ट अँड मॅनेजमेंट अँड ऑडिटिंग, या सगळ्यांची कंबाईन मिळून जी बुक आहे ती एक आहे ज्याच्यामध्ये 7000 आणि जर सेपरेट बुक घेतले तर त्याच्यामध्ये 10,000 प्लस MCQs आहे. ठीक आहे. तर ज्यांनी पण बुक्स पाहिजे असेल तर नंबर दिलेला आहे त्या नंबरवर तुम्ही मेसेज करून ही बुक तिथनं घेऊ शकता. तेव्हापर्यंत धन्यवाद.